कंपनीचे लीडर्स आणि कंपनी जोरात असते, फॉर्ममध्ये असते, नाव चर्चेत असतं. त्याच्यानंतर ह्या लीडर लोकांची अक्षरशः वाईट परिस्थिती होऊन बसलेली असते. 50 ते 100 कोटी कुठं आणि थायलंड ट्रिप कुठं. ते कुठं ना कुठं आमिषाला लोकं बळी पडून परत काय करतात, एवढा मोठा बिझनेस देतात आणि मग रिस्क किंवा लायबिलिटी अंगावरती येते. जी अमाऊंट दिल्यानंतर मला औषध प्यायला लागणार नाही, दोरी हुडकायला लागणार नाही, आत्महत्या करायला लागणार नाही, माझ्या घरच्यांना त्रास होणार नाही, अशा अमाऊंटची आपण इन्व्हेस्टमेंट करावी असं माझं. अपडेशन आलं किंवा कमिशन कमी जास्त आलं की थांबणं गरजेचं आहे. अपडेशन आलं म्हणजे समजून जायचं ही धोक्याची आपल्यासाठी वॉर्निंग बेल आहे, की आता आपण एक्झिट करणं खूप गरजेचं आहे. नमस्कार, माझं नाव आहे महेश. आमच्या MJ मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे नेटवर्क मार्केटिंग शाप की वरदान किंवा नेटवर्क मार्केटिंग एक स्कॅम. तर येणारा जो काही वेळ तुम्ही आज या व्हिडिओसाठी देणार आहे, तर त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की नेटवर्क मार्केटिंग ॲक्च्युली कंपनी कशी असते, काय असते, कशा पद्धतीने वर्क करते, ॲक्च्युली ती शाप आहे की वरदान आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. खूप साऱ्या लोकांचं नुकसान होत आहे, खूप साऱ्या लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत. तर त्यावरती आम्हाला वाटले की हा टॉपिक बनवावा. त्यासाठी आम्ही काय करत आहे, धडपड करत आहे. आणि आमच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या वेळामध्ये जर बघितलं तर तुम्ही जो टॉपिक ऐकणार आहे त्यामध्ये बघू शकता तुम्ही प्रोडक्ट बेस्ड कंपन्या काय आहेत, प्रोडक्ट बेस्ड कंपन्या कशा पद्धतीने काम करतात. त्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कंपन्या आहेत, इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, जसं की क्रिप्टो असेल, त्यानंतर फॉरेक्स असेल, इंडियन शेअर मार्केट असेल. तर ह्या मॅन्युप्युलेट कशा करतात, कशा पद्धतीने वर्क करतात त्याचे प्रॉब्लेम्स काय, लोकांना इन्व्हेस्टरला आणि जो लीडर असतो त्याला काय भोगायला लागतात, त्या सगळ्या गोष्टी आपण ऐकणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहिलात 100% तुम्हाला सगळे त्याचे मार्केटमध्ये चाललं आहे का, त्याचे प्रॉब्लेम सोल्युशन्स ह्याच्यावरती सगळी माहिती मिळेल. आता फर्स्ट ऑफ ऑल बघूया की आपण नेटवर्क मार्केटिंगची सुरुवात जी आहे ते 1920 ते 30च्या दरम्यान न्यूट्रलाइट कंपनीची सुरुवात झाली अमेरिकेमध्ये. त्याच्यानंतर भारतात जर बघितलं तर 1995 ते 96च्या दरम्यान भारतामध्ये नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांना सुरुवात झाली. बाहेरच्या कंपन्या पहिल्या भारतात आला, त्यानंतर भारतात पण काही कंपन्या उदयास आल्या आणि त्यानंतर त्यांनी मार्केटमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आता ह्याच्याबद्दलचं जे डिटेल्स नॉलेज आहे, आपण जे डिस्कस करणार आहोत नेटवर्क मार्केटिंग कंपनीबद्दल, तर त्यासोबत त्याचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये प्रोडक्ट बेस सोबतच असणार आहे. इन्व्हेस्टमेंट प्लॅनबद्दल पण डिस्कस करणार आहोत. तर इन्व्हेस्टमेंट प्लॅनबद्दल डिस्कस करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट किंवा मार्केट काय आहे, काय नाही, इन्व्हेस्टमेंट मार्केट काय आहे याच्याबद्दलचं नॉलेज असणारे आपण एका व्यक्तीला, एका जबरदस्त व्यक्तिमत्वाला बोलवणार आहे की ज्यांचं जर बघितलं मार्केटमध्ये जवळजवळ 15 वर्षाचा सेल्सचा एक्सपिरियन्स आहे, सोबत मार्केटिंगचा एक्सपिरियन्स आहे, सोबत बँक आणि इन्शुरन्सचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. तर त्या व्यक्तिमत्वाला आपण बोलूया आणि त्यांच्यासोबत चर्चा करूया की त्यांना मार्केटमध्ये काय आढळलं, त्यांना लोकांचे काय प्रॉब्लेम्स दिसून आले आणि मार्केटमध्ये काय चालू आहे, काय नाही चालू आहे. नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांबद्दलची माहिती पण त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. तर मला बोलवायला आवडेल मिस्टर अमित सर, की जे आपल्यासोबत येणार आहेत एक स्पेशल गेस्ट म्हणून आणि आपल्यासोबत ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहेत. नमस्ते सर. नमस्ते. तुम्ही मला आज तुमच्या या चॅनलमध्ये बोलवलं, आमंत्रित केलं, त्याबद्दल धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळातला वेळ, महत्त्वाचा वेळ काढून आलात, त्यासाठी तुमचं खूप खूप आभार की आमच्यासाठी तुम्ही वेळ दिलात. तर आपण डिस्कस करणार आहोत येणाऱ्या काही वेळामध्ये की नेटवर्क मार्केटिंगबद्दल डिस्कस करणार आहोत. नेटवर्क मार्केटिंग शाप की वरदान किंवा नेटवर्क मार्केटिंग एक स्कॅम आहे का काय, त्याबद्दल डिस्कस करणार. तर काही पॉईंट्स असतील ज्यामध्ये तुमचं पण आम्हाला योगदान लागेल, मार्गदर्शन लागेल, तुमचा अभिप्राय पण लागेल. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया की आज नेटवर्क मार्केटिंग कंपन्या काय आहेत. जर बघायला गेलं तर नेटवर्क मार्केटिंग कंपनीच्या 1995-96ला उदयास आल्या. त्यानंतर त्याचे काही प्रकार आले. फर्स्ट ऑफ ऑल तर प्रोडक्ट बेसिस कंपन्या होत्या सगळ्या. प्रोडक्ट बेसची सुरुवात झाली. त्यानंतर प्रोडक्ट बेसला सुरुवात झाल्यानंतर त्यानंतर काही कालावधीनं इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये पण काही लोक आले. त्याच्यामध्ये नेटवर्क मार्केटिंग कंपनी, त्याच्यामध्ये जर 2 सॅग्रिगेशन आपण केले तर एक आहे प्रोडक्ट बेस्ड प्लॅन्स आहेत, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये. बरोबर आहे. तर आता इन्व्हेस्टमेंटमध्ये पण त्याच्यामध्ये 2 प्रकार आले. फर्स्ट होते ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट प्लॅन होते. बरोबर. ठीक आहे. आणि ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट प्लॅन नंतर बाकीचे आले मग शेअर मार्केटचे रिलेटेड प्लॅन आहे. बरोबर. आणि शेअर मार्केटमध्ये पण त्याच्यामध्ये परत 3 विभाग झाले, जे की इंडियन शेअर मार्केट असेल, त्यानंतर नेक्स्ट आहे जसं की फॉरेक्स शेअर मार्केट असेल, त्यानंतर थर्ड आहे जसं बघू शकतो मी क्रिप्टो मार्केट, जे की 2019 पासून क्रिप्टोला सुरुवात झाली आहे, ते मार्केट आहे. तर त्या रिलेटेड प्लॅन पण मार्केटमध्ये आले. तर त्याच्या सगळ्यांबद्दल आपण माहिती घेऊया की ते प्लॅन कसे आहेत, कशा पद्धतीने वर्क करतात, त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघणं गरजेचं आहे, की आपण कोणत्या आमिषांना बळी पडतो आणि आपल्या आयुष्यात कुठं ना कुठं आपण फायदा कमवण्यासाठी जातो पण नुकसान होऊन बसतं. असं खूप झालं आहे. आज तुम्ही जर सर्वे काढला तर तुम्हाला पण आमचं लक्षात आलं असेल, जवळजवळ 80% जे आहेत कंपनी जे आहेत, लोक जे आहेत फ्रॉड किंवा कंपन्या जे आहेत ज्यामध्ये लोकांचं नुकसानच झालं आहे. 10-20% जे हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या कंपन्या आहेत की ज्यामध्ये लोकांना प्रॉफिट मिळालं असेल, पण खूप साऱ्या लोकांचं आजपर्यंत लॉसच झालेला आहे. तर प्रोडक्ट बेस्ड कंपनी असेल किंवा आणखीन कोणतीही कंपनी असेल, त्याच्यामध्ये कामाची सुरुवात करताना मला वाटते सर की कंपनीचे 4 Ps बघणं गरजेचं आहे.
कंपनीचे 4 P's म्हणजे काय की कंपनीचं प्रोफाईल काय आहे हे बघणं गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर कंपनीचं प्रोडक्ट्स काय आहेत हे पण बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कंपनीचा प्लॅन काय आहे ते पण बघणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत कंपनीचा पर्पज म्हणजे उद्देश काय आहे, कोणत्या उद्देशानं कंपनी मार्केटमध्ये आली आहे हे पण बघणं गरजेचं आहे. तर आपण टप्प्याटप्प्याने डिस्कस करू की फर्स्ट ऑफ ऑल कंपनीचं प्रोफाईल जे आहे ते कशा पद्धतीने चेक करणं आहे किंवा अगदी अगदी चांगला मुद्दा घेतला सर तुम्ही. मला यामध्ये सांगायला आवडेल की कसं होतं बघा की आपण जेव्हा एखादी चांगली गोष्टची सुरुवात करणार असतो आणि जसं की अगदी आपण लग्न जरी ठरवायचं असेल तर आपलं आयुष्याचा जोडीदार आपण निवडताना अ, अ, आपल्या त्या उमेदवाराची आपण प्रोफाईल चेक करतोय. तसंच आपण नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करत असताना ज्याच्यावरती आपलं आयुष्य पूर्ण घडणार आहे, अशा इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना त्या कंपनीचं प्रोफाईल बघणं नक्कीच गरजेचं आहे. कंपनीचं प्रोफाईल बघूनच्या बघून त्यासोबतच आपण कंपनीच्या एम-डीचं प्रोफाईल पण चेक करणं गरजेचं आहे. कारण काय होतं की मार्केटमध्ये जेव्हा ते एंट्री करतात किंवा नव्याने एखादी कंपनी एंट्री केलेली असते, तेव्हा त्या एम-डीचं प्रोफाईल बघणं का गरजेचं आहे की याच्या आधी त्यांना अशा काही कंपन्या काढून पुन्हा बंद केलेल्या आहेत का? बरोबर. लोकांना त्यामध्ये काही गंडवलेलं आहे का? बरोबर. किंवा त्याला ती अशी हॅबिटच आहे नवीन कंपनी काढण्याची. कंपनीचा म्हणजे त्याचा पर्पज पण काय आहे नक्की? लोकांना त्यामध्ये काही चांगल्या गोष्टी देण्याचा आहे की लोकांना लुबाडण्याचा आहे? त्यामुळे हे बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्याची नैतिकता काय पद्धतीची आहे? किंवा त्याच्याबद्दल काही कुठल्या कंप्लेंट केस झालेल्या आहेत का? काय झालेल्या आहेत का? हे बघणं सुद्धा खूप गरजेचे आहे. म्हणजे थोडक्यात काय की त्याची बॅक हिस्ट्री चेक करणं आपल्याला खूप गरजेचे खूप आहे. वेळेस असं पण होतं की एखाद्या कंपनीमध्ये तो काम करत होता आणि तिथे त्याला काही गोष्टी आवडल्या नाही किंवा कमिशन कमी जास्त मिळालं म्हणून तो बाहेर आला आणि त्याने दुसरी कंपनी टाकली. असं पण प्रोडक्ट बेसमध्ये खूप साऱ्या ठिकाणी बरोबर. बघायला मिळतं. बरोबर. आणि तुम्ही म्हणताय तसं बघणं का गरजेचं आहे प्रोफाईल, कारण की नेटवर्क मार्केटिंगमध्ये म्हणतात की जसं काम करणाऱ्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन बघणं गरजेचं नाही आहे किंवा कमी क्वालिफिकेशन असेल तरी चालतंय. बट एम-डी जो आहे तो क्वालिफाईड असणं गरजेचं आहे, कारण वेगवेगळे टॅक्सेशन असतील, वेगवेगळे गव्हर्नमेंटचे लॉज असतील, त्या पद्धतीची त्याला माहिती आहे की नाही. तर त्यासाठी कंपनीचं प्रोफाईल आणि त्या व्यक्तीचं प्रोफाईल बघणं गरजेचं आहे. अगदी बरोबर सर. तुम्हाला या निमित्तानं सांगतो की आता ह्या मॅनेज करणाऱ्या गोष्टी, एम-डी जो म्हणतो की मॅनेज करणाऱ्या गोष्टी जर त्याला त्याबद्दलचं म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व पाहिजे. त्याला कायद्याचं थोडंफार ज्ञान पाहिजे, मॅनेजमेंटचं ज्ञान पाहिजे, लोकांना ओळखण्याचं ज्ञान पाहिजे त्याला. नाहीतर ह्या गोष्टी जर नसतील तर मॅनेजमेंट कोलमडणार, एक दिवस कंपनी अडचणीत येणार आणि ती व्यक्ती येणार, सोबत आपणही अडचणीत येणार. तर सुरुवात करत असताना नेटवर्क मार्केटिंगमध्ये सुरुवात करत असताना त्या कंपनीचं प्रोफाईल बघणं का गरजेचं आहे? त्या कंपनीसाठी नाही, आपल्या स्वतःसाठी ते बघणं गरजेचं आहे की भविष्यात जाऊन की मला काही अडचण निर्माण होऊ नये आणि माझ्यामुळं माझ्या फॅमिलीला काही अडचणी निर्माण होऊ नये, हा त्यामागचा हेतू असायला पाहिजे. बरोबर. त्यानंतर प्रोफाईल नंतर नेक्स्ट बघणं आवश्यक आहे कंपनीचे प्रोडक्ट कोणते आहेत. कंपनीच्या प्रोडक्टवरती पण डिस्कस करणं गरजेचं आहे, कारण काय होते की प्रोडक्ट बेस्ड कंपन्यांमध्ये आता काय झालं की कॉमन प्रोडक्ट्स आहेत, खूप सारे प्रोडक्ट्स कॉमन आहेत. कारण काय झालं की आता ऑनलाईन झाल्यामुळं आता ॲमेझॉन आलेलं आहे, त्यानंतर फ्लिपकार्ट झालेलं आहे, तर त्यामुळे लोकांना रेट डायरेक्टली कळतात काय आहे काय नाही आहे. बरोबर. तर त्यामुळे काय होतं की प्रोडक्ट जर बघितले आज जर तुमच्या बघण्यात आलं तर कोणते कोणते प्रोडक्ट उरले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल अगोदरचे एकदम जर तुम्ही बघितला एक 10-20 वर्षा पाठीमागे जर बघितला तर मोस्टली लोक सुटलेन देत होते. बरोबर आहे, सुटलेन देत होते, पैठणी साड्या देत होते. त्याच्यानंतर आता काही लोक औषधामध्ये आले आहेत ज्यामध्ये बरोबर. प्रॉडक्टमध्ये तुम्हाला मला सांगायला असं आवडेल की प्रॉडक्ट तर असे गैरगुजरे प्रॉडक्ट असतात यांची की काय विचारू नका. आता मला सांगा, तुम्ही जसं सांगितलं सुटलेनबद्दल जर सांगितलं, आता एखादी लेडीज काम करण्यासाठी इच्छुक आहे नेटवर्क मार्केटिंगसाठी, तर ती काय सुटलेनचं काय करेल? जे ट्रॅडिशनल आहे, तिला काम करण्याची इच्छा आहे, ती नेहमी साडीतच असते, तर ती काय करेल त्या सुटलेनचं? ते उपयोगाचं आहे का त्याकडे? म्हणजे यांच्याकडे जे प्रॉडक्ट असतात, नेटवर्क मार्केटिंग कंपनीकडे असणारे प्रॉडक्ट जे आहेत ते युजफुल आहेत का, नीडफुल आहेत का, ह्याच्याशी काही घेणं देणंच नाही. तुम्हाला पैसे कमवायचे आहेत तर तुम्ही सुटलेन घ्या, अरे घेऊन काय करा, काय करा. बरोबर आहे की करून उपयोग नाही ना त्याचा. घातलं पण लेडीज लोकांना पण ते सूट करून कोट करून एक्झॅक्ट मला तेच म्हणायचं की हे दाखवायचं काय बरं, आणि त्यामागे त्याची क्वालिटी काय आहे. दुसरी गोष्ट, ते ओव्हर रेटेड आहेत. ओव्हररेटेड आहे. ते 7-8 हजार रुपयाला तुम्ही परवडणार नाहीत. मार्केटमध्ये जर गेले तर सुटलेंची काय किंमत आहे तुम्हालाही माहिती आहे, चांगलं सगळ्यांनाच माहिती, आणि चांगल्या ब्रँडचे येतात. पण इथं बिझनेसच्या नावाखाली इथं फक्त बिझनेस म्हणायचं आणि कसलंही प्रॉडक्ट गळ्यात मारलं जातं अक्षरशः. आणि यामध्ये नीडफुल आणि युजफुल नाहीत हे तर नक्की आहे, आणि कॉस्ट ओव्हर रेटिंग आहेत त्याचे. बरोबर आहे की. आणि मोस्टली प्रोडक्ट असतात काय तर तुम्ही बघितलं की प्रोडक्ट बेसमध्ये जसं की सुटलेन आपण बोललो, सुटलेनसोबत पैठणी साडी असेल किंवा नोनी खूप चांगल्या प्रकारे ऐकलं होतं, नोनी असेल किंवा
ब्लॅकबेरी असेल, ब्लॅकबेरीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स असतात ते. बरोबर आहे. त्यासोबत बघू शकता तुम्ही की ॲग्रीचे प्रोडक्ट्स असतात. तर असे म्हणजे असे प्रोडक्ट असतात की जो लोकांच्या जास्त युजफुल नाही आहेत. आता एक व्यक्ती आजारीच नाही आहे, तर तुम्ही त्याला हेल्थ सप्लिमेंट आणि त्याला फूड सप्लिमेंट जर देत असाल तर त्याच्या उपयोगाचा नाही आहे ना. आणि त्यात पण तुम्ही सांगता ट्रायंगल घ्या, 3-3 आयडी घ्या, तर त्या प्रोडक्टचं तो करणार काय तेव्हा? ना बरोबर खाऊ आहे. शकत ना टाकू शकत. म्हणजे काम जर करायचं आहे, ॲज अ करिअर जर फोकस करत आहे, तर ती कंपनी प्रोडक्ट कोणते देत आहे, ते जेन्युइन देत आहे का, त्यानंतर त्याचे प्राइसिंग आहेत का. जसं मार्केटमध्ये काही कंपन्या चांगले प्रोडक्ट पण हेल्थ सप्लिमेंट वगैरे प्रोव्हाइड करत आहेत, पण काय होतं की ओव्हर रेटेड असल्यामुळे काही लोक घेऊ शकत नाही. तर त्यामुळे काय होतं, हे प्रॉब्लेम फेस करायला लागतात. नाही, ह्या अशा बोगस कंपन्यांमुळे जी खरोखर चांगली काम करणारी कंपनी आहेत किंवा चांगली लोक आहेत त्यांना सुद्धा मारा मिळतो ना. बरोबर. किंवा ते प्रॉडक्ट काय म्हणायचं मार्केटमध्ये बदनाम केलं जातं किंवा बदनाम होतं थोडक्यामध्ये. तर ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत त्यामध्ये. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू शकतो की आपण प्रोडक्ट नंतर बघू शकतो प्लॅन. तर कधी पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये जर एंट्री करत असताना प्लॅन पण बघणं गरजेचं आहे. प्लॅन बघणं नक्कीच गरजेचं आहे. त्याचं कारण असं की तो प्लॅन जो आहे तो नक्की लीडरसाठी म्हणजे त्या कंपनीमध्ये एंटर करणाऱ्या व्यक्तीसाठी पैसे मिळवून देण्यासाठी आहे की त्या कंपनीचा फक्त फंडाचा आहे की ते पैसे स्वतःसाठी मिळवायचा आहे. बरोबर आहे. प्लॅन कुणासाठी आहे नक्की, कुणासाठी वर्क करतो, कशासाठी वर्क करतो हे बघणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये बऱ्याच आपल्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज पण आहेत किंवा ठरलेल्या आहेत की कशा पद्धतीनं त्यानं काम करायचं आहे. गाईडलाईन्स ठरलेले आहेत. त्या गाईडलाईन्सप्रमाणे जर बघितलं तर बऱ्याच नेटवर्क कंपन्या ज्या आहेत त्या कामच करत नाही आहेत. फक्त इथं दाखवलं जाते म्हणजे वरती गव्हर्नमेंटला दाखवताना परमिशन घेताना दाखवलं जातं की आम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या पॉलिसीप्रमाणे आम्ही काम करतोय, पण ॲक्च्युअलमध्ये काम त्यांचं ह्या पद्धतीनं चालतच नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो आराखडा आहे किंवा त्याच्याबद्दलचे जे काही गोष्टी आहेत त्या फार उशिरा होतात. कस्टमर म्हणा किंवा जो काम करणारा व्यक्ती असतो त्या कंपनीमध्ये फार उशिरा जागा झालेला असतोय आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असते. बरोबर आहे की कारण विषय काय होतो की जेव्हा एक व्यक्ती तुम्ही म्हटल्याप्रमाणे काम करतोय, जेव्हा ते 3 महिने 6 महिने 1 वर्ष जाते, त्यावेळेस त्याला लक्षात येते की अरे मला पैसेच मिळत नाही. कारण विषय काय होता, यांचे प्लॅन कसे असतात, एक तो असतो 2:1 रेशो, काही बरोबर. ठिकाणी असतो 1:1. तो लेफ्ट लाईक राईट लाईक बिझनेस पडला तरच तुम्हाला काय होणार, पैसे मिळणार. काही लोकांचा असतो मुद्दाम 2:1 असतो, म्हणजे 2:1. तिथं मग व्यक्तीला सेल जोपर्यंत येत नाही, मॅच होत नाही, तोपर्यंत त्याला पैसे मिळणार. बरोबर. काही लोकांचा असतो 5:4, म्हणजे आत्ताच्या जमान्यामध्ये 5:4 असेल, 6:3 असेल. तर ह्या रेशोमध्ये कंपन्या काम करत आहेत. तर ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला पैसे मिळतच नाहीत ना, कारण तो नुसता राबत राहतो आणि ते जर रेशो मॅच झाले नाहीत किंवा काही लोकांची एकच लेग पडते, बरोबर नाही, एका बरोबर. लेगमध्ये काम जास्त होतं, दुसऱ्या लेगमध्ये कामच होत नाही. बरोबर. तर त्यावेळेस पैसे मिळत नाहीत त्याला आणि तो व्यक्ती जर सोडून गेला तर हे टोटल सगळे पैसे कंपनीला राहतात. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं पण काय होतं की काही कंपन्यांचं हे जाणीवपूर्वक असा विषय असतो की सुरुवातीला प्लॅन असतो पैसे मिळवून देणारा, त्याला ॲक्च्युली म्हणतात डाटा कलेक्शन. तर बरोबर. सुरुवातीला काय करतात ते लोक, प्लॅन चांगला टाकतात, पैसे चांगले वाटतात, पण एकदा सर्टन लेवलला पोहोचल्यानंतर मग ते लोक सडनली प्लॅन चेंज करतात, अपडेट करतात. बरोबर. आणि अपडेशन म्हणजे हे समजून जाणं गरजेचं आहे की अपडेशन हे कुणासाठी आहे नक्की. आता नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांमध्ये किंवा असं वातावरण केलं जाते की अपडेशन आलेलं आहे म्हणजे आता चांगलं झालेलं आहे, पेमेंट वाढवून मिळणार आहे किंवा ह्या. पण ती धोक्याची घटना आहे, धोक्याची घंटा आहे आपल्यासाठी, आपण ओळखणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण ऐकतोय मार्केटमध्ये की सापांना काट टाकल्याशिवाय सापाचा स्पीड वाढत नाही, आणि गरुडानं त्याची चोच आणि नखं उपसून घेतल्याशिवाय त्याची गती वाढत नाही. अरे पण ते नैसर्गिक घटना आहेत, नैसर्गिक गोष्टी केल्यानंतर होतंय, पण तुम्ही त्याच्या रिलेटेड करू शकत नाही ना. अपडेशन म्हणता, पण अपडेशनच्या नावाखाली उलट तुम्हाला एक ह्यामध्ये समजून घेण्याची गोष्ट आहे, अपडेशन हे करतायत म्हणजे यांना एकतर आधीचं जे चाललंय ते मॅनेज होत नाहीये किंवा दुसऱ्या पद्धतीने यांना काहीतरी अजून धुळफेक करायची आहे लोकांच्या डोळ्यामध्ये आणि यांना पुढे चालायचं आहे. तेव्हा आपण समजून जाणं गरजेचं आहे की अपडेशन म्हणजे अपडेशन काही नाही आहे, हे गंडवण्याचा नवीन फंडा काहीतरी त्यांनी आणि सांगण्याची एक पद्धत केलेली आहे, एवढंच यामध्ये आहे. बरोबर आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पी बद्दल जर बोलायचं झालं तर 4th पी आपला पर्पज. बरोबर. तर कंपनी कोणत्या उद्देशानं आलेली आहे मार्केटमध्ये ते पण बघणं गरजेचं आहे. बरोबर. आता ह्या उद्देशामध्ये मला सांगायला असं वाटेल की लोकांचा उद्देशच मुळात त्या कंपनीचा उद्देशच पैसे मिळवणे, स्वतः पैसे मिळवणे हा हेतू असतो. पण दाखवताना काय सांगते की ह्यामध्ये जे एंट्री करतील लोक, जे लीडर लोक काम करतील त्यांना चांगले पैसे मिळतील आणि असा डामडौल त्यांचा दाखवला जातो त्या काही घटनांमध्ये किंवा सेमिनारमध्ये की सामान्य बघणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की बाबा खरोखर मी हे केल्यानंतर माझ्यासाठी खूप चांगलं होईल ह्यामध्ये. पण तसं काहीच नसतंय. तो डामडौल आणि चामचोक काही उपयोगाचा नसतोय. ॲक्च्युअलमध्ये त्या लीडर लोकांना जरी बघितलं तरी काही मिळालेलं नसते. ते फक्त
शॉप केलेला असतोय, लोकांची गर्दी खेचण्याचा कार्यक्रम केलेला असतोय. बरोबर. आणि त्याचबरोबर काही सोशल इव्हेंट्स वगैरे पण असतात, त्यांचे प्री प्लॅन असतात की तुम्ही अनाथालयाला भेटी दिली किंवा इथे एवढं डोनेशन दिलं, हे दिलं, ते दिलं. ते सोशल ॲक्टिव्हिटी तुमचं दाखवायचं फक्त एक नाही, सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये ह्या गोष्टी तुम्ही म्हणताय तसंच आहे. हा फक्त दाखवण्याचा कार्यक्रम आहे. ॲक्च्युअलमध्ये मुँह में राम बगल में छोरीच कार्यक्रम असा यांचा असतोय. कारण आम्ही काहीतरी सोशल ॲक्टिव्हिटी करतोय, समाजासाठी काहीतरी करतोय किंवा समाजासाठीच करतोय. दुसरा आमचा ह्यामध्ये काही वाईट हेतू नाही किंवा दुसरा हेतू नाही असं ते दाखवत असतात. पण ॲक्च्युअलमध्ये त्यांचं तसं नसतं. तसं तुम्ही मगाशी म्हणालात की डाटा कलेक्टिंग. डाटा कलेक्टिंग करणं, सतत चर्चेत नावावर ठेवणं आपलं आणि या माध्यमातून आपल्या बिझनेसचा प्रचार प्रसार कसं करणं, हे त्या गोष्टी करत असतात. हे आपण समजून घेणे गरजेचं असतं. त्याचबरोबर पर्पज जे आहे ते सामान्य लोकांना अडचणीतून किंवा फायनान्शियल अडचणीतून बाहेर काढणं हा आहे का, तो MD स्वतः फायनान्शियल अडचणीत होता आणि त्यानं कंपनी टाकलं आणि स्वतः अडचणीतून बाहेर येणं आहे, हा पर्पज आहे. हे लोकांनी बघणं गरजेचं आहे. अगदी अगदी बरोबर आहे. त्यामध्ये विकास त्या कंपनीचा होणार आहे की काम करणाऱ्या माणसाचा होणार आहे की MDचा होणार आहे, हे बघणं खूपच गरजेचं आहे यामध्ये. आणि शक्यतो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशीच नोंद आहे की यामध्ये काम करणाऱ्या लिडरांचं नुकसान काय म्हणायचं, भलं झालेलं दिसत नाही किंवा अशा लोकांचं काही चांगलं झालेलं ऐकिवात नाही आणि बघण्यात नाही. हे फक्त कंपनीचे 4 दिवस ठरलेले असतात, तेवढ्यापर्यंत असतं. तेवढे दिवस त्या कंपनीचे लीडर्स आणि कंपनी जोरात असते, फॉर्ममध्ये असते, नाव चर्चेत असतं. त्याच्यानंतर ह्या लीडर लोकांचे अक्षरशः वाईट परिस्थिती होऊन बसलेली असते. बरोबर आहे. आता आपण बघितले की कंपनीचे 4 Ps जे आहेत ते कोणकोणते असतात, ते कशा पद्धतीने असतात, ते बघणं गरजेचं आहे. त्यासोबत ह्या कंपन्या उदयास आल्या त्यावेळेस त्यांचं एक म्हणणं असं होतं की आम्ही जे मार्केटमध्ये काम करत आहे, तर त्यांचं म्हणणं असं होतं की ते खूप सारे सेमिनारमध्ये पण दाखवतात, जसं की एखादं प्रोडक्ट आपण तयार केलं तर मॅन्युफॅक्चरर टू कस्टमर हे जे असतं, याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असतं की पैसे खूप सारे जातात. तर मॅन्युफॅक्चरर झाला, नंतर डीलर आला, सब डीलर आला, होलसेलर आला, रिटेलर आला, त्यानंतर मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आल्या. जसं ते लोक कोको कोलाचं उदाहरण देतात की कोको कोलामध्ये करोड रुपये सलमान खान, शाहरुख खान घेऊन जातात आणि मग कस्टमरला ती गोष्ट कॉस्टली पडते, असं त्यांचं म्हणणं असतं. बट ॲक्च्युली बघायला गेलं तर तुलनेनं त्यांचे पण प्राईस जे आहेत, नेटवर्क मार्केटिंग प्रोडक्ट बेस्ड कंपन्यांचे प्राईस पण जास्तच असतात. त्यात आता नवीन त्यांनी एक फंडा आणलेला आहे की ते बल्क प्रोडक्ट लोकांना विकण्यासाठी, पैसे जास्त कमवण्यासाठी स्टॉक पॉईंटचा एक त्यांनी कन्सेप्ट आणला आणि PDC म्हणजे प्रोडक्ट डिस्पॅच सेंटरचा एक कन्सेप्ट आणला. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, तुम्ही जे म्हटलं आधीचा मुद्दा की जसं त्यांनी हे आणलं कशासाठी होतं, उद्देश कशाचा काय होता, की आता मार्केटमध्ये रेग्युलर जे काम करणाऱ्या कंपन्या आहेत, त्या ॲडव्हर्टाईजवरती मोठा खर्च करत होते. आणि ह्या कंपन्या आल्या तेव्हा यांचा हेतू काय होता की आम्ही ॲडव्हर्टाईजवरची जे पेमेंट खर्च होत आहे, आमचं कॉस्ट होतं आहे, कॉस्ट कटिंग, एक्स्ट्रा कॉस्ट जी चाललेली आहे, तर ती आम्ही काय करतोय की आमच्या लीडरमध्ये आणि आमचे लीडर्स आणि आमचे कस्टमर आहेत, आम्ही त्यांना देतो. म्हणजे मधली चेंज जे आहे ते दाखवत आहेत तुम्हाला की होलसेलर असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, स्टॉक पॉइंटर असेल, हे जे आहे हे सगळे काढून ह्यांचं पेमेंट आम्ही लीडरला देतो म्हणून सांगत होते. हे सुरुवातीच्या काळात होतं. आत्ता पण सांगताना तेच सांगतायत, पण ह्यांचा प्रत्येक जी वस्तू आहे किंवा प्रॉडक्ट आहे तो ओव्हर रेटेड आहे. सांगताना सांगत आहेत पण ते ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. ते तिथं पण म्हणजे सरळ सरळ फसवणूकच असते. तिथं जाणारा कस्टमर काय विचार करतोय, मला एक नवीन पैसे मिळवण्याची संधी मिळत आहे म्हणून मी इकडे एंटर करतोय, किंवा त्याच्या मनावर तसं बिंबवलं जातं की तुला एक काम करण्याची संधी मिळत आहे, प्रॉडक्ट बघू नका. प्रॉडक्ट काय किती किमतीचं आहे, काय तुम्हाला ह्या एवढ्या किमतीमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे, पैसे कमवण्याची संधी मिळत आहे, हेच तिथं सांगितलं जाते. आणि त्या माध्यमातून दुसरी गोष्ट काय की बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये असं बघितलं गेले की ही लोक काय करतात की स्टॉक पॉईंट, आता यांची अजून मार्केटमध्ये अजून तेवढा प्रचार प्रसार होत नसतोय, पण एखादा दुसऱ्या कंपनीचा लीडर गाठायचा, त्याला खेचायचं, आपल्या जवळ घ्यायचं, त्याला आपल्या काय प्रलोभनं दाखवायची वेगवेगळ्या प्रकारची आणि त्याला काय सांगायचं की तू लवकर टीम निर्माण कर तुझ्या मार्केटमध्ये आणि तू स्टॉक पॉईंट घे. म्हणजे काय होईल की नवीन लोक जी जोडली जाणार आहेत त्यांना तुझ्या माध्यमातून त्यांना सर्व्हिस चांगली देता येईल किंवा मटेरियल लगेच पोच करता येईल. आता त्या बिचाऱ्याची मार्केटमध्ये आधीच कंपनीमध्ये काहीतरी वाट लागलेली असते, नुकसान झालेलं असतंय, ते उठून परत नवीन कंपनीमध्ये हात घालतंय. त्यामध्ये त्याच्याकडं ऐपत नसेल, पैसे नसतील तरी पण काहीतरी कर्ज काढणार, स्टॉक पॉईंट घेणार किंवा PDC घेणार. कशासाठी? तर म्हणजे तिथं त्याला गाजर दाखवलं जाते की तुला लिडरशिपमधून जे पेमेंट मिळणार आहे ते मिळणारच आहे, जास्त मिळेल, एक्स्ट्रा कमिशन मिळणारच आहे. पण सोबत स्टॉक पॉईंट तुझ्याकडे असेल तर अवेलेबिलिटी चांगली होईल आणि तुझ्या घरातील एखाद्या व्यक्तीला तिथं आणि काम करण्याची संधी मिळेल. मग ह्या लीडरकडे काय होते की ह्याच्या डोक्यात विचार असतो की डबल मला पैसे मिळतील.
म्हणजे कुठून ना कुठून पैसे माझ्या घरात येतील. पण पुढे जाऊन काय होते, समजा कंपनीच्या काही चुकीच्या कारनाम्यामुळं किंवा कुठल्या गव्हर्नमेंट ह्याचं पॉलिसीचं पालन न केल्यामुळे त्याच्यावरती जर उद्या भविष्यात जाऊन बंद होण्याची पाळी जर आली, तर ह्या लीडरनं जो पीडीसी घेऊन 5 लाख 10 लाख रुपये कर्ज काढून ते माल घेतलेला आहे, उद्या मला सांगा त्या प्रॉडक्टचं काय करेल? बरोबर. आता एखादी हे खाद्यपदार्थाची वस्तू असेल तर ते खाऊन संपवता येईल हो. आता हे सुटल्यांच्या बाबतीतला विषय असेल किंवा आणि दुसऱ्या कुठल्या गोष्टी असेल, ते एवढ्या वस्तूचं करणार काय? बरोबर आहे की. हेच मला सांगायचं होतं की एक वॉटर प्युरिफायरची कंपनी होती 2013-14 साली. तर त्यांनी Okay. पण असंच केलं होतं की त्यांनी पण लोकांना पीडीसी दिले. सुरुवातीला 1 2 3 4 5 दिले, बरोबर आहे. बट त्यानंतर त्यांची अशी सिच्युएशन आली की गल्ली बोळात त्यांनी पीडीसी दिले, हम्म, प्रोडक्ट डिस्पॅच सेंटर दिले. हम्म. म्हणजे रस्त्याच्या ह्या बाजूला एकाकडे पीडीसी आहे, ह्या बाजूला एकाची पीडीसी आहे. मग त्यावेळेस ते प्रोडक्ट सेल आउट कसं होणार आहे? आणि त्यावेळेस काय झालं की कंपनी सडनली बंद झाल्यामुळं अशा सगळ्या लोकांचं नुकसान झालं. कारण ती तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ती खाण्याची वस्तू नाही आहे की संपून जाईल. मग असे लोकांकडे पडून राहिल्या वस्तू, मग ते त्यांना कमी किमतीत विकायला लागल्या. आणि ते जर मग काही वस्तूंना एक्सपायरी वगैरे असेल तर ते खराबच होऊन जातं. अगदी लोकांचे पैसे अगदी खराब बरोबर आहे. ते- म्हणजे आता प्रॉडक्ट बेसमध्ये तुम्ही प्युरिफायरचं जसं सांगितलं, तर त्यामध्ये पीडीसी म्हणजे किमान आता ही 10 वर्षापूर्वीची कदाचित गोष्ट सांगत असाल तुम्ही. तेव्हा ह्या आरोच्या कंपन्यांचा धुमाकूळ झाला होता. धुमाकूळ म्हणजे काहीतरी ते आपलं लोकांना एवढी भीती घालायची ते पाण्याच्या बाबतीत पाण्याच्या पाणी बाबतीतलं सतत तुम्ही कसलं पाणी पिताय त्याच्यासाठी त्यांना ते डेमो दाखवायचं. काळं पाणी करून दाखवायचे ते काहीतरी. बरोबर. लोक भयानक घाबरून जायचे. त्यांचा तो पटकन प्युरिफायर घ्यायला ती लोक तयार व्हायची. आता मला सांगा, ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट, त्याला ज्या व्यक्तीला पीडीसी घ्यायला सांगायचे, म्हणजे त्याचा खर्च नाही म्हटलं तर 1.5-2 लाख रुपये असणार सर. बरोबर. बरोबर. मग त्यावेळी त्याच्याकडे 1.5-2 लाख रुपयाची काय अरेंजमेंट नसेल. आता ह्या बाबतीत मागे कुठला व्यक्ती लागतो हे बघणं गरजेचं आहे, की बाबा ज्याचं जेमतेम उत्पन्न आहे, त्याला अजून इन्कम मिळवायचं आहे, ते ज्याचं उत्पन्न जेमतेम आहे तो लगेच पीडीसी कसं घेईल? पीडीसी घेण्यासाठी त्याला काहीतरी मार्केटमधून हात उसने पैसे आणावे लागतील किंवा कर्ज काढायला लागतील किंवा काय करायला लागतील. ह्या व्यक्तीला त्यामधलं काहीच नॉलेज नसताना अशा कंपन्या अशा लोकांना, ऐपत बरोबर. नसलेल्या लोकांना जर ते पीडीसी देत असेल आणि त्यातून त्याचा जर उठाव होणार नसेल आणि ते पीडीसी त्याच्या अंगलटच येणार असेल, 1.5 लाख रुपये त्याच्या अंगलट येणार असतील, तर त्याचं किती मोठं नुकसान आहे. बरोबर आहे. मग उलट ह्या माध्यमातून आपण असा सल्ला देऊया की असं पीडीसी घेणं किंवा जास्त इन्व्हेस्टमेंट करणं अजिबात ह्या नादाला लागू नये. कारण ह्यामध्ये पूर्ण फॅमिलीचं नुकसान होतंय. कर्जबाजारीपणा येऊन जातोय. कुठेतरी तुम्ही चांगली जशी तुमची अगोदरची नॉर्मल लाईफ होती त्यापेक्षा तरी तुमचं नक्कीच नुकसान होईल. अशा कोणत्या गोष्टी करू नयेत असं सांगितलं जाईल आपल्याकडून. बरोबर आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं की नेटवर्क मार्केटिंग कंपन्या कशा असतात. त्यातल्यात आपण प्रोडक्ट बेस कंपन्यांची माहिती घेतली की प्रोडक्ट बेस कंपन्यांमध्ये आपण 4 P's काय असतात ते बघणं गरजेचं आहे, त्याबद्दलची माहिती घेतली. त्यानंतर आपला नेक्स्ट सेगमेंट आहे की इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जो की हॉट टॉपिक आहे मार्केटमध्ये सध्या, बरोबर. खूप चर्चेचा विषय आहे. तर इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये काय आहेत की 2 प्रकार येतात. जसं एक आहे की शेअर मार्केटशी रिलेटेड प्लॅन्स असतील, त्याच्यामध्ये 3 आहेत. क्रिप्टो आहे, फॉरेक्स आहे, इंडियन स्टॉक मार्केट आहे. आणि दुसरा जो प्लॅन आहे जो की ट्रॅडिशनल रिलेटेड आहे, ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहेत, जे की अगोदर चालायचे. आता माहीत नाही मला भारताच्या काही ठिकाणी चालत असेल, कारण भारत एवढा मोठा देश आहे की काही ना काही चालत असतं. तर ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट प्लॅनबद्दल बोलूया आपण, की ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय असतात, त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत आणि त्याचे प्रोडक्ट्स काय असतात, कोणते कोणते प्रोडक्ट ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये सेल केले जातात. बरोबर. आता त्यामध्ये जर चर्चा करत असताना बघितलं तर सध्याचा जो काळ आहे तो शेअर मार्केटला घेऊन चाललेला आहे. आता शेअर मार्केटमध्ये आता एवढं वाढलेलं आहे प्रस्तुत, पण त्याच्या आधी ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त कल होता तिकडे लोकांचा. बऱ्याच कंपन्या आहेत त्यामध्ये लोकांनी इन्व्हेस्टमेंट केल्या आणि त्यामध्ये त्यांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे. आता त्या इन्व्हेस्टमेंट कशा असायच्या, तर तुम्हाला लक्षात घ्या की जागा असतील तर एखादी कंपनी स्थापन व्हायची, ती त्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जागा घ्यायची आणि त्या जागेची मालकी तुम्हाला दिली जायची. त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काय केलं जायचं की तुम्ही XYZ अमाऊंट, समजा 1 लाख रुपये 2 लाख रुपये तुम्ही भरायचे आणि तुम्हाला त्याच्या बदल्यात एखादी बिहारमध्ये जागा आहे किंवा उत्तर प्रदेशमध्ये जागा आहे, तिथलं तुम्हाला नोटरी करून दिलं जायचं की ही जागा तुमच्या नावे अलॉट करतोय आणि एवढ्या वर्षासाठी तुम्ही मला 1 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये कंपनीला देत आहे आणि त्याच्या अनुषंगानं 5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये हे पैसे तुम्हाला दामदुप्पट करून दिले जातील म्हणून. तो एक भाग होता. त्यासोबत डेअरीचं फर्म असेल. डेअरीच्या फर्ममध्ये काय असायचं की एखाद्या कंपनीचं डेअरी फर्म असायचं, आफ्रिकेतनं त्याच्या म्हशी आणलेल्या असायच्या, नाहीतर गायी आणलेल्या असायच्या, तो भयंकर दूध देतात आणि त्या कंपनीमध्ये आपण पैसे लावायचे आणि आपल्याला त्यामधून परतावा चांगला मिळेल.
म्हणजे ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटमध्ये काय की बँकांच्या तुलनेत किंवा ज्या इन्स्टिट्यूट अशा काम करतात की गव्हर्नमेंटच्या अप्रूव्ड काम करतात, अनुषंगानं काम करतात, त्यांचा व्याजदर आणि यांचा व्याजदरमध्ये फरक पडतोय. हे काय करतात की त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला जास्त व्याजाचं आमिष दाखवलं जातं, तुम्हाला प्रलोभन दाखवलं जातं. आणि तुम्ही काय करता की हे रेग्युलर मला इकडं व्याज कमी मिळते बँकांमध्ये, तर त्याच्यापेक्षा जास्त मला इकडं व्याजदर चांगला मिळतोय, परतावा चांगला मिळतोय, म्हणून तिकडे इन्व्हेस्टमेंट करतात. त्यामध्ये मध्येच इथं आपल्या सांगलीमध्ये मागच्या 5-6 वर्षापूर्वी जर बघितलं तर कडकनाथ कोंबडीचा जो विषय होता तो प्रचंड गाजलेला होता. त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं झालं होतं. मी थोडक्यात काय की तुम्हाला सांगायचं, तुमच्याकडून पैसे घ्यायचे ते एखाद्या उद्योगात लावतोय म्हणून सांगायचं. ते महोगनी झाडाचं असेल, झाडांच्या बाबतीत पण तसं झालं. महोगनीचं त्या पण मी ऐकलं. झाडांचं काय करायचं मला सांगा. बरोबर. त्या झाडांचं लाईफ किती 20 की 50 वर्ष काहीतरी असतं. बरोबर. त्यामध्ये ते झाड लावायचं तुम्ही, त्याची सातबाऱ्यावर नोंद होणार. उद्या भविष्यात जाऊन जर ते झाड तोडायचं असेल तर कलेक्टरचं तुम्हाला अप्रुव्हल घ्यायला लागणार. म्हणजे तुमच्या जमिनीत लावलेलं झाड ते कंपनीचं उद्या तोडायचं असेल तर त्याचं परमिशन सुद्धा कलेक्टरचं घ्यायला लागतंय. आता ते कलेक्टरचं परमिशन घेण्याबद्दल नुकसान नाही आहे, पण ह्याला जर भविष्यात जाऊन लगेच आपल्याला ते नको आहे, कॅन्सल करून दुसरं काही जर शेतीमध्ये करायचं तर अडचण निर्माण होऊन जाते. आणि त्यामध्ये एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट लावायची, शेत आपलंच इन्व्हेस्टमेंट लावून बसायचं आणि ते काढण्यासाठी यांनी परमिशन घ्यायची वाट बघत बसायला लागणार. कारण विषय काय आहे की महोगनीबद्दल मी ऐकलं होतं, कारण त्याची जी प्राइसिंग असते ती पण जास्त असते. 2-2, 2.5 लाखाचे त्यांचे पॅकेजेस असतात. अगदी म्हणजे एवढी इन्व्हेस्टमेंट मोठी असते त्या झाडांची. आणि काय होतं, ते ॲक्च्युली झाडं टिकत नाहीत, जगत नाहीत. कारण काय होते, कधी कधी आपल्या वातावरणाला सूट होणं गरजेचं आहे. तर शेतकऱ्यांनी ह्याचा पण विचार करायला पाहिजे की ती बरोबर. झाडं आपल्या वातावरणाला सूट होतील की नाही. कारण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणं आणि ते झाड जगलंच नाही तर त्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आणि जागेचा जर तुम्ही म्हटला तर त्याचा ड्रॉबॅक मी लोकांना सांगू इच्छितो की जागेमध्ये पण काय होते की एकच जागा 10 लोकांना विकली जाते. बरोबर, अगदी त्यामुळं ह्याच्यामध्ये पण लोकांची फसवणूक होते की एकच जागा त्याच्या नावाने 10 लोकांना विकलेले, आणि त्यामुळे मग त्या अडचणी परत भविष्यात निर्माण होतात. बरोबर आहे. त्याच माध्यमातून अजून एक त्यामध्ये फंडा मला सांगायला आवडेल की तो कसिनोचा. कसिनो म्हणजे काय, अशी एक कंपनी आहे, त्याचे कसिनो आहेत आणि त्या कसिनोमधले जे टेबल आहेत त्या टेबलवरती आपण पेमेंट इन्व्हेस्टमेंट करायचं. ते कसिनो तुमचे गोव्यात असतील किंवा फॉरेनमध्ये असतील आणि त्या कसिनोमध्ये हारलेली जी लोक आहेत आणि त्यातून होणारा जो प्रॉफिट आहे तो मग कस्टमरला दिला जाणार किंवा इन्व्हेस्टरला दिला जाणार. अशा पद्धतीचे फंडे, काही फंडे काढतील लोक मार्केटमध्ये, काही कंपन्या काढतील. तर ह्या फंड्यांना ह्यांना आपण भुलून जाऊ नये. बोलून जाऊ नये. आपल्यासारख्या सुज्ञ लोकांच्या माध्यमातून त्यांना आपण सांगितलं पाहिजे की अशा कोणत्या योजनेला बळी पडलं नाही पाहिजे. जास्त परताव्याच्या मागे न लागता आपलं रेग्युलर जे आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट करत असताना सुद्धा, काम करत असताना सुद्धा आपले कान, नाक, डोळे हे पूर्णपणे उघडे ठेवून सारासार विचार करून त्यातून खरोखर माझं इन्कम होणार आहे का, ते होतंय का, ते शासकीय नियमानुसार सगळं अप्रूव्ड आहे का, ह्याच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि त्यामध्ये काम केलं पाहिजे. नाहीतर भविष्यात जाऊन ती कंपनी अडचणीत येईल आणि आपण स्वतःही अडचणीत येऊ आणि आपल्यासोबत आपले परिवार सुद्धा अडचणीत येणार. अशा पद्धतीच्या गोष्टी घडून जातात. बरोबर. तर आता आपण ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स बघितले, बरोबर आहे. त्याच्यात आता नंतर आपण बघूया जे काय ते मार्केटमध्ये सध्या जास्त ज्यांचा धुमाकूळ चालू आहे आणि खूप सारे लोक त्यामुळे अडचणीत आले. बरोबर. तर त्यामधला बघितलं तर शेअर मार्केटशी रिलेटेड प्लॅन आहे, जे की गेल्या 2-3 वर्षात त्यांचं प्रस्त खूपच वाढलं आहे. तर शेअर मार्केटमध्ये जर बघितलं 3 प्रकारचे आहेत, जसं की इंडियन स्टॉक मार्केट शेअर मार्केट रिलेटेड प्लॅन्स असतील, सेकंड आहे फॉरेक्स रिलेटेड असतील आणि थर्ड आहे क्रिप्टो रिलेटेड असेल. तर फर्स्ट आपण बघूया की इंडियन मार्केट रिलेटेड काय प्लॅन आहे, तर कशा पद्धतीने वर्क करतात मार्केटमध्ये. बरोबर. आता इंडियन मार्केटच्या अनुषंगानं जर बघितलं तर इंडियन मार्केटमध्ये अशा काही कंपन्या काम करत नाही आहेत. अशा ह्याच्यामध्ये लोक वैयक्तिक फंड घेऊन त्यामध्ये काम करतात. की जसं समजा एखाद्याचं स्टॉक मार्केटमध्ये काम चांगलं आहे, तो चांगला फंड पोर्टफोलिओ मॅनेज करत आहे. तर त्या पोर्टफोलिओ मॅनेज करत आहे तर तो काही आपल्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून लोकांना अशी ऑफर देतोय की मी तुम्हाला XYZ माझ्याकडे फंड द्या, 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये, तो पोर्टफोलिओ तुम्ही मला द्या आणि तो मी मॅनेज करून दर महिन्याला तुम्हाला त्यामधून चांगली रक्कम 2%, 3%, 5% जे काय असेल ते त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट काढून देतो असं तो सांगतो. पण अशा केसमध्ये काय होतं की इथं कुठली कंपनी नसल्यामुळं आपण डायरेक्ट त्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे अवघड होऊन बसतंय. आणि दुसरी गोष्ट तिथं कुठलं डॉक्युमेंटेशनचा पार्ट होत नाही.
किंवा ते आपण जे पेमेंट देतोय ते कुठं रजिस्टर होत नाही किंवा त्याची पावती आपल्याला मिळत नाही. ह्यामध्ये रिस्कचं प्रमाण जास्त असतं. रिस्कचं प्रमाण जास्त ह्या गोष्टीमुळे असते की आपण एकतर कोणाच्या थ्रू तर गेलेलो असतोय, बरोबर, आणि ती व्यक्ती डायरेक्ट आपल्याला अप्रोच नसल्यामुळं आपण त्याला डायरेक्ट काय विचारू शकत नाही. दुसरी गोष्ट, ह्यामध्ये आधीच समजा भविष्यात पुढे जाऊन जर काही नुकसान झालं तर त्यामध्ये कोणी शाणा माणूस हे सांगते की अरे त्यामध्ये रिस्क असते, नुकसान तर होणारच होतं. आणि मार्केट ही अशी गोष्ट आहे की तिथं म्हणजे ते आपल्याबरोबर खेळत असते की सुरुवातीच्या काही टप्प्यांमध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला वाटतं की आपण जे चाललोय त्या पद्धतीचं मार्केट चाललंय आणि आपले जजमेंट सगळे खरे येतील. पण ते तसं होत नाही. एक ठराविक काळापुरतं होतं आणि नंतर आपले सगळे अंदाज आपले ठोकतायत सगळे चुकतात आणि कुठेतरी जाऊन कधी तर अप्स अँड डाऊन्स झाले मार्केटमध्ये किंवा मार्केट काही कोलॅप्स झालं तर तिथं आपले मुद्दल पण गेले आणि आपल्याला जे परतावा मिळणार आहे ते पण गेलं. म्हणजे ती मराठीत म्हण आहे त्या पद्धतीचा विषय होऊन बसतोय. व्याजाला सोकलं आणि मुदलीला मुकलं म्हणायचा कार्यक्रम होऊन बसतो. आपल्या हातात मग काहीच राहत नाही पश्चातापाशिवाय. तर अशा वेळेला सुद्धा काळजी घेणं गरजेचं आपल्याला. इंडियन मार्केटमध्ये असू दे किंवा आणि कुठेही असू दे, इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं त्यापेक्षा आपण असा फंड कोणाच्या हातात देण्यापेक्षा आपण स्वतः ते शिकून चांगल्या पद्धतीने ट्रेड कसं करता येईल आणि त्याचं कुठंतरी रजिस्टर राहील आपल्याला गोष्टी सांगता येतील किंवा मांडता येतील कोणासमोर असं. पण ह्या माध्यमातून जर आपण फंड कोणाला जर दिले आणि नुकसान झालं तर आपण कोणालाच काही बोलू शकत नाही. हा त्यामधला मोठा ड्रॉबॅक आहे. बरोबर आहे. तर इंडियन मार्केटबद्दल तर आपण ऐकलं की इंडियन मार्केटमध्ये त्यासोबत कॉल देणे वगैरे हा पण प्रकार असतोय की कॉल वगैरे तुम्हाला दिले जातात, अल्गो वगैरे लावून दिले जातात. त्यामध्ये पण खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. खूप सारे लोकांच्या अकाउंट त्यामध्ये झिरो चालले आहेत. त्यासोबत बघूया सगळ्यात मोठा म्हणजे अल्गोमध्ये मी अजून एक सांगेन की अल्गो ही एक स्वतःची त्यांची डिझाईन केलेली एक सिस्टम असते किंवा सॉफ्टवेअर असतं. त्यामध्ये हे काय करतात की तुम्हाला एकतर फंड घेण्यासाठी आकर्षित करण्यासाठीचा वापरलेला फंड म्हणता येईल. कारण मध्ये एक बरा मोठा बारामती साईडकडे एक स्कॅम झाला होता. त्यामध्ये ती व्यक्ती तीच सांगत होती की आम्ही अल्गो लागतोय आणि त्यामधून प्रॉफिट कमवून देतोय. पण अल्गोचे पण कधी पुढे मागे जाऊन नुकसान होऊ शकते. अल्गो हे सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरसाठीचे वेगळे पैसे आणि तुमच्याकडून आकारले जातात. तर म्हणजे तुम्ही एक तर मुद्दल द्यायची, मुद्दल आपली धोक्यात टाकायची, परताव्यावरती डोळे लावून बसायचं आणि अल्गोला आणि वेगळे पैसे मोजायचे. म्हणजे हे किती नुकसान. म्हणजे आपण हा व्यवहार करत असताना हा फायद्याचा व्यवहार होणार आहे की तोट्याचा व्यवहार होणार आहे हे बघणं सुद्धा त्यामध्ये खूप गरजेचं असतं. बरोबर आहे. तर त्या पद्धतीनं काळजी घ्यावी लागेल की इंडियन मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करत असताना. त्यासोबत नेक्स्ट बघू शकता की तुम्ही काही लोक फॉरेक्समध्ये इन्व्हेस्ट करतात, बरोबर. फॉरेक्समध्ये काही इन्व्हेस्टमेंट करतात. त्याचे रिझन्स असतात की ते लोक कारण देतात की फर्स्ट ऑफ ऑल इंडियन मार्केट लिमिटेड वेळेसाठी असते, बरोबर, टाईम लिमिटेड आहे. त्यानंतर नेक्स्ट काय की हे 24 तास मार्केट चालू असते. दुसरी गोष्ट काय की हे मोठं मार्केट आहे, 6.5 ट्रिलियन मार्केट आहे, इंडियन मार्केटपेक्षा मोठं मार्केट आहे. ह्याचं एक गाजर लोकांना दाखवलं जाते की मोठं मार्केट आहे. ही गोष्ट खरी आहे की त्याचं बजेट जे आहे ते खूप मोठं आहे आणि इंडियन मार्केटपेक्षा खूप मोठं आहे की त्याच्यापेक्षा खूप यूज आहे. पण इंडियन मार्केटमध्ये ज्यांना धक्का बसलेला असतो किंवा इंडियन मार्केटमध्ये ज्यांचे पैसे गेलेले असतात त्यांच्यासाठी, त्यांना फसवण्यासाठी म्हणा किंवा त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा आमिष दाखवण्यासाठी हे वेगळे वापरलेला फंड आहे. आता ह्यामध्ये इंडियन मार्केटमध्ये आपल्याला कळतं तरी की ह्या आपल्या इंडियन कंपन्या आहेत, आपण ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे किंवा काय करतोय हे दिसतंय तरी. फॉरेक्समध्ये कसं होतं की फॉरेक्सला म्हणजे कुठं काही नोंदच नाही त्याची. अजून लिगल पण नाही आहे तो विषय. आता लिगल म्हणता येणार नाही याचा अर्थ की ते कुठेही आपल्याला डॉक्युमेंट करून त्याचे ट्रान्झॅक्शन कसे होतात, कुठं होतात, ते कंपनी काय करते हे कंपनीवरती परत जर विषय आला तर कंपनीचं पण पुन्हा प्रोफाईल चेक करणं गरजेचं असते. कारण कंपनीचे डॉक्युमेंटेशन आपण किती बघतोय, त्यांचे जे ऑनर आहेत किंवा ती ऑपरेट करणारी जी लोक आहेत ते आपल्याला किती ह्याबद्दल बोलतात. तर इथं ब्रोकर वगैरे सगळे बाहेरच असतात, दुबईला वगैरेच बरोबर. आता फॉरेक्सचं ब्रोकर जे आहे ते इथं लोकलचं नाहीच आहे, ते म्हणजे खूप देशाच्या पलीकडचं आहे. तर आपण इथल्या इथं काही करू शकत नाही. तर परत जर समजा त्यामध्ये काही आपल्याला फसवणूक झाली त्यामध्ये आपल्याला, तर आपण जाऊन दात कुणाला मागणार किंवा त्याचं काय नोंद करणार. खूप घडतात की ब्रोकर पळून गेला, ब्रोकरनं पैसे घेऊन गेला. बरोबर. आता ह्यामध्ये ब्रोकर पळून जाण्यामागे त्यांचं पहिल्यापासून एक ठरलेलंच असतं की ह्याच्यामध्ये फायदा कुणाला होणार आहे. एंड युजरला होणार आहे, म्हणजे जो इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याला फायदा होणार आहे की ह्या ब्रोकरनाच होणार आहे, ह्या कंपन्यांनाच होणार आहे, असा विषय असतो.
या फॉरेक्स कंपनीमध्ये जर बघितलं आपण तर फॉरेक्समध्ये ट्रेड करणाऱ्या कंपन्यांचं काय असतं की 2 वेगवेगळे अकाउंट काढलेले असतात ते. जसं आपण ए बुक E-book आणि आणि B-book बी बुक असतं, बरोबर म्हणतो आहे. त्यामध्ये खूप माध्यमातून. लोकांना समजतच नाही की E-book काय आहे आणि B-book काय आहे. E-book म्हणजे काय असते की तुमची ओरिजिनल ट्रेड आहे, जे की तुम्ही ब्रोकरकडे ट्रेड लावली, ब्रोकरकडनं काय गेली की तुमच्या LPला गेली, सेंट्रल बँकेला गेली, तर ते तुम्हाला 100% पैसे येणार असतात. बरोबर आणि आहे. जर मधल्यामध्ये ब्रोकरनं जर तुमचं B-bookमध्ये अकाउंट असलं आणि तुम्ही त्यामध्ये किती जरी प्रॉफिट जनरेट केला, तर त्याचे पैसे तुम्हाला मिळणारच नाही आहेत. किंवा बरोबर मोस्टली भरपूर वेळा असं होतं की ब्रोकर स्वतःहून अकाउंट तुमचं मायनस करतात, झिरोमध्ये घालवतात. बरोबर इंडियन लोकांच्या बाबतीत खूप सारे असं होतं की एखाद्या ट्रेड लावली असते आणि माणूस झोपलेला असतो, तर रात्री 2-3 नंतर एकच कॅन्डल अशी वर जाते आणि त्याचा अकाउंट झिरो होतो. बरोबर आणि आहे. सकाळी उठून बघितलं आणि त्याला वाटतं की यार मार्केट तिथपर्यंत गेलं असेल म्हणून माझं अकाउंट झिरो झालं. बट ॲक्च्युअलमध्ये काही लोकांनी मला सांगितलं की त्या गोष्टी परत रिचेक 2-3 वेबसाईटवर जर केल्या, investing.com असतील किंवा आणखीन काय असतील, तर त्या ठिकाणी लक्षात येते की मार्केट तिथे गेलंच नव्हतं आणि माझं बरोबर. अकाउंट झिरो का झालं. ह्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायला लागेल की आपल्याला ह्या कंपन्यांचे सॉफ्टवेअर जे असतात ते मुळात बोगस असतात. बोगस म्हणजे कस्टमरच्या दृष्टीनं, पण ह्यांच्यासाठी ते पैसे बनवण्याच्या हिशोबानं ते सॉफ्टवेअर बनवलेलं असतंय की ह्यामध्ये कस्टमरचं नुकसान होणार जास्तीत जास्त आणि कंपनीला फायदा मिळणार. ह्या पद्धतीनंच त्यांचं नियोजन असतंय. आणि ते कॅन्डल्स पण ते लोक रेडचं ग्रीन आणि ग्रीनचं रेड दाखवू शकतात. हो, ते पण दाखवतात आपल्याला. कॅपॅसिटी असते. त्यामुळं आपलं म्हणजे कोणत्याही पद्धतीने गेलं तर ह्यामध्ये आपल्याला खूप विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त जर नुकसानच होत आहे, सगळ्या ठिकाणाहून आपल्याला ह्या जर माहिती मिळत आहे, तर अशा वेळी आपण सेफ आणि सिक्युअर आणि सगळ्यात महत्त्वाचं फॉरेक्समध्ये इलिगलच आहे ते. त्याला अजून आपल्या भारत सरकारनं मान्यता दिलेली नाही आहे. त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम्स पण असे आहे. येतात की फंड जे डिपॉझिट करतो ते पण सगळे डॉलर्समध्ये वगैरे करायला लागतात. बरोबर, त्याचा कुठे हिशोब राहत नाही आणि काहीच राहत नाही, कारण ते थर्ड पार्टी अकाउंट्स असतात सगळे. बरोबर. त्यामुळे त्याचं कुठंच लेखाजोखा राहत नाही आणि काय नाही. 100% आपल्या रिस्कवर आपण पैसे इन्व्हेस्ट करत आहे, बरोबर. असा विषय होतो त्यात. त्यामध्ये सांगताना पण अजून एक मार्केटमध्ये फंडा असा वापरला जातो की यात प्रॉफिट झाला तर तुमचा, नुकसान झालं तर तुमचं. म्हणजे 100% प्रॉफिट आणि 1000% नुकसान असं सांगितलं जाते. पण तेव्हा ती गोष्ट आपण नीट लक्षात घेत नाही की त्यांनी कशासाठी सांगितले. 100% प्रॉफिट हे सुरुवातीच्या काही दिवसापूर्वी पुरतं होतंय. पण त्याच्यानंतर पुढे जाऊन काही दिवसांनी 1000% नुकसान होणार आहे हे आधीच सांगितलेलं असते थोडक्यात त्यांनी. मग ह्या गोष्टींचा आपण विचार करत नाही. फक्त काही काळापुरतं आपल्याला पण थोडंसं लालच आल्यानंतर ह्या गोष्टी घडत जातात आणि आपल्याला सुरुवातीला चांगली अमाऊंट आल्यानंतर आपण रिइन्व्हेस्टमेंट करतो त्यामध्ये किंवा आणि काहीतरी कर्ज वगैरे काढून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतो. आपला पोर्टफोलिओ मोठा करतोय आणि तो एक दिवस जाऊन झिरो होऊन जातोय. आता ह्यामध्ये आणखी कंपन्या लोकांना भुरळ घालण्यासाठी काय करतात, तर ते सांगतात की तुम्हाला साईड बाय साईड आम्ही आमच्या कंपनीकडून तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाऊ. तुम्हाला फॉरेक्सचं शिकवू आम्ही किंवा ह्यातून तुम्हाला वेगवेगळे फंड ऑपरेट करायला देऊ, मॅनेज करायला देऊ. त्यातून तुम्ही अजून इन्कम करू शकताय. म्हणजे एकंदरीत काय की तुमच्या भोवती एक जाळं जे आहे ते जाळं विणलं जाते खूप चांगल्या पद्धतीनं. आणि आपण त्या वातावरणात एकदा गेलो की आपल्याला काही गोष्टींचं भानच राहत नाही. बरोबर. आणि त्यामुळे आपलं खूप सारं नुकसान होतंय. आणि ह्यामध्ये असे पण बहाद्दर आहेत की बाबा हे आपलं ह्यामध्ये नुकसान होत आहे. नुकसान झाल्यानंतर पुन्हा त्यांना असं सांगितलं जातं की हां, तुमचं नॉलेज अजून कमी पडतंय. तुम्हाला ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स कोर्स करण्याची गरज आहे. म्हणजे अजून तो ॲडव्हान्स कोर्स देण्याच्या नावाखाली पुन्हा आणि त्याच्याकडे फीच्या माध्यमातून वेगळी आणि लूट केली जाते, ती वेगळीच केली जाते. बरोबर. तर फॉरेक्सचा पण असाच विषय आहे, कारण की अकाउंट ए बुक आहे का बी बुक आहे हे शेवटपर्यंत कस्टमरला समजतच नाही. आणि खूप साऱ्या कंपन्या असंच होतं की परत अकाउंट आणि परत त्यांची कारणं तयार असतात की ब्रोकर पळून गेला, अकाउंट उडाला, युक्रेन वॉरच्या नावाखाली तर खूप साऱ्या लोकांनी हे केलेलं आहे, अकाउंट बरोबर. उडालं वगैरे. तर युक्रेनच्या नावाखाली जर म्हटलं तर बऱ्याच कंपन्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच कंपन्या गुंडाळलेल्या आहेत. अक्षरशः त्यांना ते जमलं नाही, पण फक्त ते युक्रेनच्या नावाखाली त्यांनी काय केले की त्याचं भांडवल करून त्या कंपन्या बंद केल्या आणि तिथं ते थांबवण्याचं, लोकांना थांबवण्याचं काम केलं. आपलं पोट भरून घेतलं. कारण ह्या माध्यमातून केलेली कमाई कुठं ना कुठं तर ते दाखवायला लागते किंवा कुठं ना कुठं बाहेर येते. तर त्यांना एक चांगलं कारण मिळालं, मी असं म्हणेन की युक्रेनचं. कारण युक्रेनचं युद्ध झाल्यानंतरच एवढा मोठा लॅप्स आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात का? मग ह्यांचे ॲनालिसिस किंवा ह्यांचा स्टडी, मार्केटबद्दलचे ह्यांचे जे एक्सपर्टीज आहेत ते काय करत होते मग? एका वेळेस तर सगळ्यांना प्रॉब्लेम येणार नाही. अप्स अँड डाऊन होऊ शकतात. एखाद्या कंपनीला जास्त नुकसान होऊ शकतं, एखाद्या कंपनीला कमी होऊ शकतं. पण एका वेळेला सगळ्या कंपन्या बंद कशा होऊ शकतात एका पाठोपाठ? ह्यामध्ये एकच आहे की हे सर्वांनी एक ठरवून गेलेला गेम आहे, मोठा स्कॅम आहे, असं मला या ठिकाणी म्हणायला लागेल. आणि ह्यामध्ये दुसरी गोष्ट कसं होतं की
आपल्याला पर्सेंटेजचं जे सांगितलं जातं की 3% देतो आम्ही महिन्याला, 5% देतो, 10% देतो, 20% देतो, अगदी 40% पर्यंत काही मार्केटमध्ये यातून परतावा देणाऱ्या कंपन्या आहेत. पण बरोबर आहे. आणि अशी काही परिस्थिती झाली तर ते त्याचंही भांडवल करतात. म्हणजे विक्रोंची परिस्थिती झाली तर कोण म्हणणार की आमचं सगळं अकाउंटच झिरो झालेलं आहे, किंवा आणि कोण काय म्हणणार आम्ही 20% देत होतो आता आम्ही 3% देऊ. बरोबर आहे. हे फक्त दाखवायचं कशासाठी की तुम्हाला कंटिन्यू व्यस्त ठेवायचं, त्यांच्यासोबत कनेक्ट ठेवायचं आणि तुमच्याकडून आणखी फंड कसे घेता येतील. बरोबर आहे. आणि त्यामध्ये कसं असतं की आता हे गोष्टी पण बोलायला लागतात की लीडर लोकांच्या वरच्या सेटिंग्स असतात 10-10%, 20-20%, 30-30%, म्हणून 40% पर्यंत आम्ही सेटिंग्स ऐकले की बिझनेस दिल्यानंतर त्याला टीमवरती किंवा सेल्फ इन्व्हेस्टमेंटवरती 40% सेटिंग जर मिळत आहे तर उरल्या 60% वरती ट्रेडिंग कुठून होणार आहे? बरोबर. होऊ शकणार नाही ना. आणि मग तो व्यक्ती फंड गेल्यानंतर पण कोणत्या तोंडाने मागायला जाणार आहे? कारण की ते म्हणणार काय तुम्हाला ऑलरेडी 40-40% वाटले. बरोबर. अशा पद्धतीनं पण की खालच्या टीममधून काम करताना विचार करणं गरजेचं आहे की आपलं लीडर काय करत आहे, त्याला कुठल्या कुठल्या सेटिंग्स मिळाल्यात, कुठल्या प्रकारच्या मिळाल्यात आणि कंपनीचं डिस्ट्रीब्युशन किती आहे, म्हणजे कस्टमर्सना किती आहे आणि सोबत बाकीच्या प्लॅनमध्ये जे आहे जे की कमिशन म्हणतो, कमिशनमध्ये किती डिस्ट्रीब्यूट केलं आहे बरोबर. आणि ते त्यांचं निघते का नाही किंवा त्यांच्याकडून ते जमते का नाही तेवढं म्हणजे प्रॉफिट जनरेट करला. नाही, पण ह्यामध्ये आणखी एक गोष्ट मला सांगू वाटेल की लीडर लोक जे आहेत यामध्ये लीडर लोकांचा फार मोठा रोल आहे असं मला वाटतं. कारण त्यांना कंपनीचे काही चांगल्या बाजू आणि काही म्हणजे वीक पॉईंट जे असतात ते पण माहीत असतं. पण ही लोक जाणीवपूर्वक स्वतःच्या भाकरीवरती डाळ ओढण्यासाठी जर आपल्या जवळच्या नातेवाईकांचं, मित्रमंडळींचं पोर्टफोलिओ आणून त्यांना जर असं इन्व्हेस्टमेंट करायला सांगत असतील आणि भविष्यात जाऊन जर कंपनी बंद पडणार असेल किंवा काही असे प्रॉब्लेम होणार असतील तर त्याचं सगळ्यात मोठं जे नुकसान जे आहे तर इतर कोणाचं नाही तर स्वतःच करून घेतोय. कारण अशा वेळेला जवळच्या नातेवाईकांकडून, मित्रमंडळीकडून पेमेंट आणून इकडं जर त्यानं लावलेलं असतं त्यामध्ये त्याची नाती पुन्हा खराब होऊन जातात. बरोबर आहे की इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये 100% नाती खराब होतातच. त्यानंतर नेक्स्ट आता बघूया की आपण फॉरेक्सबद्दल तर माहिती घेतली. त्यानंतर हॉट टॉपिक आणखीन एक आहे, हॉटमधला हॉट टॉपिक आहे जे की क्रिप्टो. बरोबर. क्रिप्टो करन्सी किंवा क्रिप्टोचे कॉईन्स असतील, टोकन असतील, ब्लॉकचेन वगैरे काय काय सांगतात, हे खूप साऱ्या गोष्टी सांगतात, एवढ्या ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी सांगतात की काय बोलायचं काम नाही. तर क्रिप्टोचा काय विषय आहे आणि क्रिप्टोबद्दल आपण जाणून घेऊया, क्रिप्टोचे स्कॅम कसे होतात ते. तर क्रिप्टो बघू शकता तुम्ही अमित सर की 2019 नंतर क्रिप्टोची सुरुवात झाली. तर ठराविक जे काही करन्सी सोडल्या, आम्ही बघणाऱ्या लोकांसाठी सांगू इच्छितो की ठराविक जर काही कॉईन सोडल्या, जे की तुम्ही म्हणू शकता बिटकॉईन आहेत किंवा इथेरियम आहे किंवा आणखीन काय असतील, ते जर सोडल्या तर बाकीच्या कॉईन ज्या असतात, मोस्टली ज्या कॉईन आहेत ते ह्या लोकांनीच बनवले असतात. टोकन असतं, हे कॉईन पण असतं, टोकन असतं. बरोबर की. आणि त्या टोकनची हे लोक सुरुवात करतात, रजिस्ट्रेशन करतात 0.01 असेल की 0.50 असेल, म्हणजे $अर्धा, $1 ह्यानं त्यांनी सुरुवात करतात आणि हळूहळू काय करतात जसं की प्राइसिंग वाढवत नेतात. ॲक्च्युली हा जो प्रकार आहे पंपिंग अँड डम्पिंगचा प्रकार आहे. बरोबर. हे क्रिप्टोमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला समजणं गरजेचं आहे. कारण क्रिप्टोचे प्लॅन, फॉरेक्सचे प्लॅन 6 महिने, 8 महिने, वर्ष, 1.5 वर्ष चालतात. क्रिप्टोचे प्लॅन म्हणजे 3 महिन्याच्या वर चालत नाही. खूप साऱ्या कंपन्यांचे 3 महिने, 4 महिने, 6 महिन्याच्या वर प्लॅनच चालत नाही. कारण की पंपिंग डम्पिंगचा विषय असतो. जसं की मी आता एक बघितलेला विषय तुम्हाला सांगतो की ज्यामध्ये काय झालं होतं की त्यांनी कॉईन लॉन्च केला, थोडं बहुत रेट वाढवलं, इकडे तिकडे झालं. त्यानंतर त्यांनी ऑफर्स दिली होती थायलंडची. खूप साऱ्या लोकांना ते लोक थायलंडला घेऊन गेले. ॲक्च्युली थायलंड म्हणजे आता काय पूर्ण त्याचं निगेटिव्हच विषय करून टाकला त्यांनी. कारण इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये थायलंड म्हणा, मलेशिया म्हणा, दुबई म्हणा, हे कॉमन करून टाकलं ते. नाही, कॉमन करून ठेवलं म्हणजे मला अजून एक सांगायला लागेल की जसं क्रिप्टोचं जे मार्केट म्हणतो किंवा क्रिप्टो जे आहे ते मुळात त्याला कोणत्याही प्रकारचा बेसच नाही असं म्हणायला काय हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट भारत सरकारच्या माध्यमातून जर बघण्याचं बघितलं तर तिकडं काय कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही किंवा काय नाही, तिथं कोणत्याही प्रकारची नोंद केलेली नसते. म्हणजे प्राथमिक ह्याच्यात जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ते इलिगलच आहे. त्याला मान्यता दिलेली नाही म्हणजे इलिगल आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा बेस नाही आहे. आणि अशा बेस नसलेल्या गोष्टींमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करणार असू तर आपल्याला नक्कीच नुकसान होणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय की एखादा हुशार व्यक्ती किंवा एखादा डोळस व्यक्ती जर तुम्हाला ह्याबद्दल क्वेश्चनिंग करत असेल तर तो एकतर एंट्री करणार नाही, कारण त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं देता येणार नाही त्या संबंधित कंपनीला किंवा त्या लोकांना. तर ते अशा वेळी काय करतात की हे कंपनीचं प्रोफाईल आणि वर्किंग स्टाईल किंवा त्याचं प्लॅन जे आहेत इकडं पूर्णपणे डोळेझाक करून तुमचं लक्ष विचलित करून तुम्हाला म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की थायलंडसाठीच तुम्हाला प्रेरित कसं केलं जाईल, त्या ट्रिप दिल्या जातात नुसता त्या माध्यमातून आणि त्या ट्रिपच्या भरोश्यावरतीच तुम्हाला फक्त बिझनेस तुमच्याकडून गोळा केला जातं किंवा पेमेंट तुमच्याकडून गोळा केलं जातं.
आणि म्हणजे हे थोडक्यात काय की तुमच्या तोंडाला रक्त लावणं आणि तुम्हाला एक शिकारीला सोडणं हा एक फंडा वापरला जातो ह्या कंपन्या. क्रिप्टोमध्ये खूप साऱ्या वेळेस असं पण होतं की सुरुवातीलाच काही कंपन्या ज्या आहेत मलेशिया दुबई तुम्हाला घेऊन जातात सुरुवातीला प्लॅनच्या सुरुवातीला. बरोबर. एवढा खर्च का करतात? त्यांचं प्रोफाईल काय? प्रोफाईल तर क्रिप्टो कंपन्यांचं कळतच नाही की काय आहे काय नाही आहे. अगदी बरोबर त्यांनी आहे. बसून एका छोट्याशा रूम मधून हे सगळे प्लॅन तयार केलेलं असतं. त्यांचा कुठल्याही प्रकारचा बेस नसतो. आणि जसं म्हटलं मी तुम्हाला की एका कंपनीने थायलंडला घेऊन गेले काही लोकांना, ग्रुपला घेऊन गेले आणि ग्रुपला गेल्यानंतर काय झालं तिथं, आता जर मोठे मोठे टॉप लीडर्स जर तिथं थायलंडमध्ये असतील तर कंपनीचा बिझनेस म्हणा किंवा कंपनीचा रेट वाढायला नाही पाहिजे ना कॉईनचा. बरोबर. तर तिथं जाऊन त्यांनी काय केलं, रेट वाढलेला दाखवला की आपण आलो तेव्हा एवढा होता आणि 1-2 दिवसात एवढा वाढला. तर तिथून आल्यानंतर म्हणजे परदेशातून भारतात आल्यानंतर लोकांनी परत काय केलं, आपली घरं विकली, गाड्या विकली, सोनानं घाणवट ठेवून काय केले, परत त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली बरोबर. आणि ते केल्यानंतर आठवड्याभरात ती कंपनी बंद झाली. बरोबर. म्हणजे विचार करा की ह्या खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ह्या त्यांच्या हातात रेट्स असतात. आणि एक तर तुम्हाला पटणार नाही की एक CMD प्लॅन देत होता. तो सांगत होता की क्रिप्टोमध्ये तुम्हाला म्हणे नवीनच टोकन लॉन्च केलेला आहे, तुम्ही बाय केलं तरी वर जाणार, सेल केलं तरी वर जाणार. काय कॅल्क्युलेशन कोणत्या बेसिसवर देत होतं माहित नाही. बाय केलं तरी वर जाणार, सेल केलं तरी वर जाणार. तो कॅल्क्युलेशन एक्सेलवर सॉफ्टवेअर हे दाखवत होता की असं असं आहे, असं असं आहे. तर सगळ्यांचं त्याच्यावरती असतं. तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये, लक्झरियस हॉटेलमध्ये घेऊन जातात, ठेवतात, तिथे तुम्हाला सेमिनार देतात, मोठमोठं बोलतात असं तसं हे ते. बट शेवटी त्यांचं एकच असते की पंपिंग डम्पिंगचा विषय असतोय. बरोबर. कधी ना कधी ते पुढे जाऊन झिरो होणार असते. नाही, बाय आणि सेल केल्यानंतर पण तुमच्या कॉईनचा रेट वाढत राहणार हे लॉजिकच नाही कळत आहे ना. हे कोणत्या पद्धतीनं मांडणी त्याची आहे का कळणारच नाही ते. आणि हे तुम्ही जसं सांगितलं की हे महत्त्वाची काम करणारी फळी जर तिथं एन्जॉयमेंट करत आहे, त्यांच्या थ्रू जो बिझनेस येणार आहे येत नाही आहे, ते एन्जॉय करत असताना त्याचा रेट वाढू कशा शकतोय? म्हणजे हे 100% आपण समजून घेण्याची गोष्ट आहे की हे आपल्याला दाखवलं जाणारं चित्र वेगळ्याच पद्धतीचं आहे, पण वास्तव वेगळंच आहे. वास्तव बरोबर. फक्त एवढंच आहे की आपलं नुकसान कसं केलं जाईल किंवा आपल्या खिशातले पैसे कंपनीच्या खिशात कसे जातील ह्याच्याकडेच फक्त त्या कंपन्यांचं लक्ष आणि असतं. क्रिप्टोमध्ये परत एक फंडा काय असतोय की 3-4 महिने गेले, 6 महिने गेल्यानंतर अपडेशन आणतात ते. आणि अपडेशन आणली काय करतात, नवीन काहीतरी टोकन आणतात, नवीन काहीतरी कॉईन आणतात. बरोबर. आणि त्याच्या नावाखाली लोकांना झुलवतात. परत तुम्हाला आणि बाईंग करायला लागेल, परत तुम्हाला हे करायला लागेल, त्याचं कॉईन बर्न झालाय, हे झालाय, ते झालाय. नाही, त्यामध्ये एक त्यांचा एक तो ड्रामा आणि फॉर्म्युला ठरलेला आहे असं मला वाटतंय. कारण काही कंपन्यांमध्ये अशा गोष्टी घडल्या होत्या की कंपनीचं सगळं व्यवस्थित चालू होतं, पेमेंट सगळे चालू होते, फंड पण चांगल्या पद्धतीनं कंपनीमध्ये येत होते. मग अचानक असं काय झालं की ती कंपनी बंद पडली आणि त्याच्यानंतर चौकशी केल्यानंतर लोकांना असं सांगितलं की लीडर लोकांना जे काही आवश्यक गोष्टी होत्या त्या दिल्या नाहीत. आवश्यक कोणत्या गोष्टी आता हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. किंवा त्यांनी डिमांड केल्याप्रमाणे कमिशन देत नव्हते, म्हणून त्या कंपनीतून हे बाहेर पडले आणि स्वतःची कंपनी स्थापन केली. मग आता जर लोकांनी विचारलं मग आमच्या त्या कॉईनचं काय झालं, आमच्या त्या डॉलरचं काय झालं, तर ते त्यांना काय सांगतात की तुमचं ते तसंच ठेवायचं, त्यातून ह्यातून कन्व्हर्ट करू शकता तुम्ही आणि ते टॉपअप करण्यासाठी तुम्हाला XYZ अमाऊंट अजून तुम्हाला भरावी लागेल. म्हणजे आता हे गेलेले पैसे गेले म्हणू पण शकत नाही आणि हे परत नवीन माध्यमात रूपांतर करून घेण्यासाठी वरून आणि वेगळे पैसे भरायचे. म्हणजे ही किती मोठी फसवणूक आहे म्हणायची लोकांची या माध्यमातून. बरोबर आहे की. तर लोकांनी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे की तुम्ही क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात, फॉरेक्समध्ये करत आहात, इंडियन मार्केटमध्ये करत आहात. ते आम्ही जे सांगितले मुद्दे आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे पडताळून पाहिले. आणि हे आम्ही हवेतून बोलत नाही, आमचा स्वतःचा अनुभव असेल किंवा बाकीचे खूप सारे एक्सपर्टीज आहेत, त्यांचे खूप सारे लीडर्स असतील मोठमोठे की ज्यांनी 50-50, 100-100 करोड रुपयाचा बिझनेस दिलेला आहे आणि ते आता बिचारे अडचणीत आहेत किंवा त्यांना पण माहीत नव्हतं, अनभिज्ञ होते ते ह्या सगळ्या गोष्टींना. तर त्यांच्या सगळ्या सर्वेवरून, माहितीवरून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करत आहेत. तुम्ही ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट करा. बरोबर. तर आत्तापर्यंत आपण बघितलं की इन्व्हेस्टमेंट प्लॅनबद्दल माहिती घेतली, त्यानंतर सोबत प्रोडक्ट बेसच्या प्लॅनची माहिती घेतली आणि कशा पद्धतीने वर्क होतं, कशा पद्धतीने काम होतं, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली. आता आपण काय करणार, डोंट्स अँड डूजबद्दल माहिती घेणार आहे की काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे. हे आमचं सजेशन आहे तुम्हाला. म्हणजे ऐकाल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करू शकता. बरोबर. काही गोष्टींमध्ये काही पथ्य असतात, काही अपथ्य असतात. म्हणजे ते पाळल्यानंतर आपल्याला कसं उपयोगी पडू शकते किंवा ते आपल्या फायद्याचं होऊ शकते हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्या प्रेक्षकांना आपण हे सांगणं गरजेचं आहे की काही गोष्टी पाळायच्या आहेत, काही पाळायच्या नाही आहेत. कंपनीच्या बाबतीत विचार करत असताना किंवा नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करत असताना कोणत्या गोष्टीचं पथ्य पाळलं पाहिजे आपण हे आपण बरोबर. बघूया आता. कारण हे आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे की लोकांचं कुणाचं नुकसान होऊ नये
प्रेक्षकांचं कोणाचं नुकसान होऊ नये. अगदी कारण बरोबर. आमचं स्वतःचं आणि आमच्या सोबतच्या लोकांचं नुकसान झालं हे आम्ही डोळ्याने बघतोय. त्यामुळे बरोबर. आमची कुठेतरी भावना आहे, कुठेतरी इच्छा आहे की बाबा अशा प्रकारचं नुकसान आणखी कुणाचं होऊ नये. त्यासाठी हा सगळा खटाटोपा, हा सगळा प्रयत्न आहे. तर डोन्ट्स अँड डूजमध्ये आपण बघूया की काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. त्यामध्ये बघू शकता आपण की प्रोडक्ट बेसमध्ये पहिला बघूया आपण. प्रोडक्ट बेसचा जर विचार केला तर नीड बेस्ड प्रोडक्ट आहे का, युजफुल आहे का, हे चेक करणे. बरोबर. बरोबर आहे. नाही, बऱ्याच वेळेला कसं होतं की कस्टमरच्या उपयोगाच्या वस्तू नसतात किंवा आपल्या सुद्धा उपयोगाच्या त्या वस्तू नसताना त्या फक्त आपण घेत जातो. पण रिलेशन खातीर घेतो. रिलेशन खातीर घेतो किंवा कोणतर आपल्या जवळच्या व्यक्तीनं आपल्याला सांगितलेलं आहे त्याचा शब्द मोडायचा नाही म्हणून कुठेतरी आपण अंडर प्रेशर होऊन त्या गोष्टी करतो, पण त्याचा उपयोग काहीच होत नाही. एंड ऑफ जर बघितलं तर त्याचं नुकसानच झालेलं असतं. त्याच्यामधून काही उपयोग होत नाही किंवा आपला काही फायदा होत नाही आहे. बरोबर आहे. तर नीड बेस्ड प्रोडक्ट आहे का बघणं गरजेचं आहे. त्यानंतर PDC/ स्टॉक पॉईंट जो आहे तो न घेणे. बरोबर. बऱ्याच वेळेला PDCमध्ये काय होते की आपली ऐपत नसताना किंवा एखाद्या इन्व्हेस्टरची ऐपत नसताना, एखाद्या लीडरची ऐपत नसताना त्याला ते जबरदस्तीनं घ्यायला लावलं जातं. एखादा सिनियर सांगत आहे किंवा आधी त्यानं कोणत्या माध्यमातून तर आपल्याला कसल्याही प्रकारची मदत केली असेल, तर त्याचा शब्द कसा मोडायचा म्हणून ते स्टॉक पॉईंट घेतला जातो. इन्व्हेस्टमेंट केली जाते मोठी. त्यामधून पुढे जाऊन त्याच्यामध्ये किती फायदा होईल, किती नुकसान होईल हे आपण आत्ताच सांगू शकत नाही. पण सुरुवातीलाच विचार करत असताना की जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट न करता कमीत कमी इन्व्हेस्टमेंट लावून त्यामध्ये पेमेंट आपल्याला कसं मिळेल ह्याच्यावरती आपलं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर इन्कम सेट होईपर्यंत नोकरी किंवा व्यवसाय बंद न करणे. हो, किंवा बऱ्याच झाल्यानंतरही न करणे. बरोबर, बरोबर. अगदी. कारण मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला आपण असं बघितलं की शिक्षक पेशात असणारे किंवा शिक्षक पेशामध्ये काम करणारे बरेच शिक्षकांनी ह्या माध्यमातून डॉक्टर्स असतील. इव्हन डॉक्टर्स असतील आणि बऱ्याच चांगल्या- इंजिनियर आहेत, चांगल्या चांगल्या profile चांगल्या प्रोफाईलमध्ये चांगल्या चांगल्या पदावरती काम करणारे अधिकारी असतील, तर ह्यातून मिळणारं उत्पन्न जास्त आहे किंवा नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये काम करत असताना इन्कम चांगला मिळतोय म्हणून आपली रोजीरोटी किंवा फिक्स जे मिळणारं इन्कम होतं ते थांबवून त्यांनी अचानक मिळणाऱ्या मोठ्या इन्कमसाठी ती नोकरी सोडून दिली आणि त्यानंतर पुढे जाऊन ते कंपनीला काही प्रॉब्लेम आला, काय झालं तर त्यांचं खूपच मोठं नुकसान झालं त्यामध्ये. आणि बऱ्याच वेळेला कसं होतं की समाजामध्ये आपण एका मोठ्या स्टेटसवरती काम केल्यानंतर आणि पुन्हा असं काही घडल्यानंतर समाजात वावरताना आपल्याला सुद्धा शरमेनं खाली मान घालून फिरायला लागते. अशा परिस्थिती समाजामध्ये आपण आता बऱ्याच वेळेला बघतोय की काही शिक्षक आहेत त्यांनी राजीनामे देऊन अशा पद्धतीचं काम केलं आणि आता ते त्या पदावरती तिकडेही काम करत नाहीत आणि इकडेही कंपनीचा प्रॉब्लेम झाल्यामुळं त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळे काय होतं की घराच्या आपल्या घरातील जी मंडळी आहे, घरातली नातेवाईक आहेत, त्यांच्या नजरेत सुद्धा आपली कुठेतरी एक कमीपणा येतो असं मला वाटतं. बरोबर आहे की. त्यानंतर प्लॅन चेक करणे. टॅक्स कटिंग किती आहे काय नाही ते पण चेक करणे. बरोबर. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण उत्साहाच्या भरात एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीनं आपल्याला त्या कंपनीबद्दल किंवा त्या पर्टिक्युलर प्लॅनबद्दल काही चांगलं सांगितलं तर आपण उत्साहाच्या भरात ते जॉईन करतोय. पण बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की मी एवढं काम करतोय, त्यातून एवढे इन्कम होते, पण कठीण पण तेवढ्याच तुलनेनं मोठ्या प्रमाणात होत आहे. तर हे परत काम केल्यानंतर किंवा खूप सारी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर बऱ्याच जवळच्या लोकांना तिकडं आपण कनेक्ट केल्यानंतर आपल्याला लक्षात येत असेल तर ती गोष्ट उपयोगाची नाही. याचा अभ्यास आपण सुरुवातीलाच करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर पेमेंट सायकल वीकली आहे का, मंथली आहे का, डेली आहे ते पण बघणं गरजेचं आहे. कारण मंथली जर असेल तर त्यामध्ये पैसे काय म्हणजे हातात राहत नाहीत. कारण टीमवर खर्च करायला लागतो, फिरायला लागतो, खर्च करायला लागतो. बरोबर. आता ही गोष्ट आपण नव्यानं करायला जात असू मार्केटमध्ये, एखादा कन्सेप्ट किंवा एखादा प्लॅन नव्यानं आपण मार्केटमध्ये घेऊन जात असू, तर लगेच आपल्याला काही तिथं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळणार नाही. बरीच लोकं आपल्याला लगेच तयार होणार नाहीत किंवा काही लोकं आपल्याला ऑब्झर्व्ह करत असतात की बाबा हां, तू सुरुवात केली ना, ठीक आहे, थोडे दिवस जाऊ दे, मग बघूया कसं होते बघूया. मग अशा वेळेस काय होते की महिना 2 महिने तुमचं कामच झालं नाही तोपर्यंत कंपनी तर पेमेंट देत नाही. आणि जर पेमेंट सायकल तुमचं 1 महिन्याचं असेल तर 1 महिन्यापर्यंत तुम्ही स्वतःचं जेवण, स्वतःचं पेट्रोल आणि स्वतःचे सगळे एक्सपेन्सेस करून जर तुम्ही काम करणार असाल आणि 1 महिन्यानंतर समजा तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचं उत्पन्न झालं नाही तर तो तुमचा लॉसच आहे. तर यामध्ये फक्त तुमचं सगळं पणाला लावून तुम्ही करताय, पण कंपनीकडून तसं कोणत्याही प्रकारचं जर रिस्पॉन्स मिळत नाही किंवा तसं इन्कम तुम्हाला मिळत नाही, तर ह्याची सुद्धा आधीच आपण नोंद करून घेणं किंवा खात्री करून घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. प्लॅन बी कायम रेडी ठेवणे. बरोबर.
आता यामध्ये कसं होतं की प्लॅन बी ठेवणं गरजेचं आहे, कारण आपली प्रायमरी नोकरी किंवा प्रायमरी हे एकच असतं. ते सोडून जसं मगाशी सांगितलं आपण की ते सोडून पूर्ण प्लॅनवरती पूर्ण टाईम काम करणारी काही लोकं ह्यामध्ये उतरतात आणि पूर्ण वेळ काम करत असताना इन्कम चांगला मिळतो तोपर्यंत ठीक असतंय. पण त्याच्यानंतर समजा हा जर प्रॉब्लेम झाला, असं कंपनीला काही जर प्रॉब्लेम झाला, तर भविष्यात माझ्याकडे ती दुसरा बी प्लॅन काय आहे? जसं वॉरन बफेट सांगतात की एकाच इन्कममधून मला एकच काम करून ₹100 मिळण्यापेक्षा 100 मार्गातून एक एक रुपया मिळाला तर तो कधीही चांगला. असं जर आपल्याला महान अर्थतज्ञ सांगत आहेत, तर आपण त्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, की त्यासाठी म्हणून आपण हे कन्सेप्ट काम करत असताना माझं तर असं म्हणणं आहे, की तुम्हाला खरोखरच जर करायचं असेल, प्लॅन आवडला असेल, कन्सेप्ट आवडला असेल, तर तुम्ही पार्ट टाईममध्ये ते काम करा आणि सोबतच इतर प्लॅन तुमच्याकडं रेडी पाहिजे. जसं बी प्लॅन म्हणू आपण, की ज्या माध्यमातून समजा कंपनीला काही प्रॉब्लेम झाला, त्या कन्सेप्टला काही प्रॉब्लेम झाला, तर तुमचं इतर मार्गातून येणारं उत्पन्न न थांबणारं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कुठेही तुम्हाला म्हणा किंवा तुमच्या फॅमिलीला पुढे जाऊन प्रॉब्लेम्स होणार नाहीत. बरोबर आहे. त्याचबरोबर आपण बघूया सर की हे तर प्रोडक्ट बेसमधले आपण डोन्स अँड डूज बघितले. त्यानंतर बघणार आहे आपण इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये डोन्स अँड डूज. इन्व्हेस्टमेंट प्लॅन ॲक्च्युली करायला पाहिजे नाही करायला पाहिजे हा प्रत्येकाचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. बरोबर. तर त्यामध्ये पण जर हे डोन्स अँड डूज जर तुम्ही पाळले तर 100% तुम्हाला त्यातून फायदा होईल किंवा 100% तुम्ही अडचणींपासून दूर राहाल. त्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनमधले डोन्स अँड डूजबद्दल आपण डिस्कस करूया. फर्स्ट ऑफ ऑल बघूया की पहिला जो मुद्दा आहे तो आहे की कर्ज काढून कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट न करणं. बरोबर. आता बऱ्याच वेळेला कसं होतं, की प्रॉडक्ट बेसमध्ये आपण एखादं पेमेंट देतो आणि मग आपल्याला ती वस्तू मिळते. म्हणून आपण ठीक आहे, एखादी व्यक्ती शांत राहू शकते. पण इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये जर बघितलं आपण, तर त्यामध्ये पूर्ण तुम्ही पेमेंटच द्यायचं आहे त्यांना. पेमेंट द्यायचं आणि पेमेंटवरतीच पेमेंट घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, की पैशाला पैसे लावणं हा जो प्रकार आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो. त्यामुळे इथं तुम्हाला दुसरं काही मिळत नाही. तुम्ही XYZ अमाऊंट दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती XYZ अमाऊंटचा तुम्हाला परतावा ते देणार आहेत. तर अशा वेळेला काय होतं, त्याच्यासाठी लागणारी जी गुंतवणूक आहे ती काही हलक्यात नसते, कमी प्रमाणात नसते. प्रॉडक्ट बेसमध्ये कमी असतं त्याचं प्रमाण किंवा त्याचं किंमत कमी असते. पण इकडं किंमत जी असते ते लाखाच्या पटीत आहे. मग अशा वेळेला जर तुमच्याकडे ती अमाऊंट लावण्यासाठीची जी अमाऊंट जर रेडी नसेल, शिल्लकीत नसेल, तर तुम्ही ते अशी अमाऊंट कर्ज काढून किंवा आपली मालमत्ता विकून किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं कर्ज काढून किंवा शेतीवरती असं कर्ज काढून, असं कोणत्याही प्रकारचं कर्ज काढून अशी इन्व्हेस्टमेंट करणं संपूर्ण चुकीचं आहे. त्यामुळं अशा इन्व्हेस्टमेंट करू नये. जर आपल्याकडे शिल्लक रक्कम असेल तरच आपण ती करावी. बरोबर आहे. जवळच्या मित्र नातेवाईकांची इन्व्हेस्टमेंट न घेणे. बरोबर. आता ह्यामध्ये कसं होतं, की आपल्यावरती विश्वास ठेवणारी लोकं किती आणि ते पण पैशाच्या बाबतीत. जर आज आपण एखाद्या व्यक्तीला फोन केला, जवळच्या व्यक्तीला, आणि मला जर पेमेंट लागणार आहे म्हणून जर सांगितलं, ती खरोखरच तुमच्या जवळची व्यक्ती असेल आणि तुमच्या हितचिंतक असेल, तुम्ही काहीतरी प्रॉब्लेममध्ये असाल म्हणून ती तुम्हाला पेमेंटला रिस्पॉन्स देईल किंवा प्रतिसाद देईल, पेमेंट पण करेल. पण तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला अशी अशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि त्यासाठी तुला हे पेमेंट भरायचं आहे, माझ्याकडे ती पेमेंट भर किंवा ह्या कंपनीत पेमेंट भर म्हणलं, तर ती व्यक्ती त्या क्षणापासून तुमचा फोन रिस्पॉन्ड करणं बंद करेल. हे भरण्याच्या बाबतीत झालं. पण तुम्ही सांगितल्यानंतर तुमच्या प्रेमाखातर त्या व्यक्तीनं पेमेंट भरलं सुद्धा, इन्व्हेस्टमेंट केली सुद्धा, त्यात काही थोडा परतावा पण घेतला असेल, पण पुढे जाऊन जर काय बरं वाईट झालं, त्या कंपनीमध्ये नुकसान जर झालं, तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून आयुष्यभरासाठी निघून जाणार आणि तुमच्यावरती तो ब्लेम करणार. त्यामुळं अशा वेळेला आपण विचार करणं गरजेचं आहे, की आपले आप्त, आपले मित्रमंडळ, आपले जवळचे नातेवाईक यांना अशा कन्सेप्टमध्ये गुंतवून त्यांचं नुकसान आणि त्यावेळीपेक्षा आपलं नुकसान करणं आपण टाळावं. बरोबर आहे. त्याचबरोबर नेक्स्ट मुद्दा असा होता की इन्व्हेस्टमेंट प्लॅन करत असताना स्वतःच्या घरी म्हणजे घरी कोणालाही न आणणं किंवा घर कोणालाही न दाखवणं, बरोबर. हा एक मुद्दा होता. आता बऱ्याच वेळेला नेटवर्किंगमध्ये काय होते, की लीडर लोक म्हणा किंवा काही जे असतात मंडळी, ते हॉटेलमध्ये जाऊन पैसे जास्तीचे खर्च करण्यापेक्षा अशा लोकांना प्लॅन द्यायला घरीच बोलवतात. तर हे काही अंशी बरोबर पण आहे, काही अंशी चुकीचं पण आहे. पण इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मला वाटतं की ते 100% चुकीचंच आहे. कारण ती आपल्याला अनोळखी असणारी व्यक्ती जर घरी आपण बोलून प्लॅन करत आहे आणि भविष्यात जर त्या कंपनीचं काय बरं वाईट झालं किंवा पैशाचं आपलं नुकसान जर झालं, तर त्या व्यक्तींना तुम्ही सुरुवातीपासूनच तुमचं घर दाखवलेलं आहे, तर ती तुमच्या घरी येऊन तुम्हाला पेमेंटसाठी तगादा लावू शकते.
आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या फॅमिलीवरती चुकीचा impact पडू शकतो, फॅमिलीला त्रास होऊ पण शकतो. त्या गोष्टीचा त्रास होईल आणि तुम्हाला पण त्रास होईल. तर जेणेकरून आपलं ह्यामध्ये सजेशन असेल की अशा ज्या काही मीटिंग्स असतील, डील्स असतील, तर तुम्ही घरापासून लांब केलेल्या कधीही चांगल्या राहतील. बरोबर आहे. त्याचबरोबर काय आहे की कळत न कळत प्रेशरमध्ये येऊन काय करतात की लोक सेमिनारमध्ये मीटिंग्समध्ये खोटं इन्कम सांगतात, वाढवून सांगतात. त्याबद्दल तुमचं काय? बरोबर. आता प्रेशर खाली असं म्हणता येत नाही, पण काही लोकांना म्हणा किंवा जनरली माणसाचा स्वभावच आहे की माझं किती चांगलं आहे, किती मोठं आहे, हे दाखवण्याचं म्हणजे हौस असते माणसाला. त्यामुळे जर समजा एखाद्या व्यक्तीचा इन्कम 1,00,000चा असेल, तर तो 2,00,000, 5,00,000 सांगायला मागे सरकत नाही. आणि ते जर अशा वेळेला की तुमचे जवळची तुम्हाला ओळखणारी लोकं तुम्ही त्या सेमिनारमध्ये बोलवलेले आहेत, सांगितलेलं आहे आणि तिथं तुमचा एखादा अवॉर्ड रिवॉर्डने तुमचा सत्कार समारंभ होत आहे. तर अशा वेळी तुम्ही एक्साइटमेंटमध्ये एकाच ठिकाणी 2 सांगताय, 2च ठिकाणी अजून चार. जास्त सांगताय. फुगून सांगितल्या जातात या गोष्टी. बरोबर. आणि पुढे जाऊन जेव्हा कंपनीचे प्रॉब्लेम्स होतात. कंपनीचे काही प्रॉब्लेम्स होतील किंवा इन्व्हेस्टमेंटला कुठेतरी धोका निर्माण झाला आणि जेव्हा ही लोकं विचारतील, "बाबा तुझं एवढं पेमेंट होतं, म्हणजे तू एवढे मिळवलेस, आता आमचं नुकसान झाले तर तू दे एवढं." तेव्हा ते खरं बोलायला लागतं की "अरे नाही, मला एवढं नव्हतं, माझं एवढंच होतं." म्हणून आमचं सांगणं राहील प्रेक्षकांना की अशा खोट्या कमिटमेंट देऊन हे लीडरांसाठी पण गरजेचं आहे की अशा खोट्या फिगर्स समाधानासाठी, लोकांना बोलवण्यासाठी अजिबात सांगू नये. जे आहे तेवढंच सांगावं आणि माझं म्हणणं त्याहून पुढे राहील की न सांगितलेलंच बरं राहील. बरोबर आहे. त्याचबरोबर काय आहे की कधी कधी कंपनीकडून किंवा काय होतं की अचिव्हमेंटसाठी टीम काय म्हणाल काय नाही म्हणाल की टीम आपल्याकडे बघत आहे म्हणून अचिव्हमेंट्स करायला होतात, मोठमोठ्या गाड्या घ्यायला होतात, लाईफस्टाईल मेंटेन करायला होतात. तर त्याचे फायदे किंवा त्याचे नुकसान काय आहेत त्याच्याबद्दल पण आपण थोडं चर्चा करू. लाईफस्टाईलमध्ये जर म्हणाल तर लाईफस्टाईलमध्ये काही कंपन्यांमध्ये त्यांची जी पद्धतच ठरलेली आहे शो ऑफ करणं. म्हणजे तुमचा इन्कम एवढा आहे तर जास्त सांगा किंवा तुमचा इन्कम येत आहे तर तसं सांगण्यापेक्षा तुम्ही एखादा फ्लॅट बुक करा. मी सेमिनारमध्ये सांगा मी फ्लॅट घेतलेला आहे किंवा गाडी करा. गाडीसाठी तुम्हाला कंपनीकडून थोडेफार पैसे पुरवले जातात. बाकी तुम्हालाच पैसे ते भरायला लागतात. डाऊन पेमेंटला समजा कंपनीनं पैसे दिले आणि त्याचा एक मोठा सेमिनार करून पण ह्या माध्यमातून जर बघितलं गाडीचा सेमिनार असेल, गाडीचा अचिव्हमेंटसाठी जो म्हणतो सेमिनारमध्ये सत्कार होतो, तिथं फक्त कंपनीचेच प्रसार आणि प्रचार होते किंवा कंपनीच्याच बाजूनं चांगल्या गोष्टी घडतात. पण समजा पुढे जाऊन तुम्ही आता डाऊन पेमेंट भरायला कंपनीनं दिलेलं आहे, पण कंपनीचं उद्या पुढे जाऊन बरं वाईट जर काय झालं तर त्याच्यासाठी लागणाऱ्या हप्त्याचं काय, बरोबर. हे तुमच्या इन्कमला मॅच करतंय match का करतंय हे का? बघणं गरजेचं आहे. नाहीतर हे 4 दिवस जे काय असतील ते जेवढे दिवस कंपनी चांगली चालली तेवढे दिवस तेवढी वर्षी तुमची सगळी चांगली राहतील आणि ते जर तुम्हाला मेंटेन करण्याच्या पलीकडचं असेल तर आज तुम्ही कारमधून फिरत आहे, भविष्यात तुम्हाला पायी किंवा चालत फिरण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यासाठी आपल्या इन्कम किती आणि आपण करणारे शॉप करणं किती गरजेचं आहे, योग्य आहे का नाही किंवा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज खरेदी करणं दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी असं मुळीच करू नये असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. त्यानंतर काय की कोणाचेही पैसे स्वतःच्या अकाउंटला न घेणं. बरोबर. बऱ्याच वेळेला कसं होतं की पुढे जाऊन जर काही नुकसान होणार असेल तर कसं होतं की असं जर लोकांनी एकतर पेमेंट दिलेलं असतं ते कंपनीसाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्हणून. पण उत्साहाच्या भरात काही वेळेला किंवा त्याचं बँकिंगचा काही प्रॉब्लेम असेल त्या कस्टमरचा बरोबर. तर काय लीडर लोक काय करतात की स्वतःच्या त्यावेळी account ला स्वतःच्या payment अकाउंटला पेमेंट घेणे किंवा त्या व्यक्तीचा चेक घेऊन स्वतःच्या अकाउंटला वटवून मग पेमेंट पास करणे. pass करणं. पण ह्या गोष्टी तात्पुरत्या गोष्टी म्हणजे तात्पुरता चांगलं बिझनेस वाटतं. पटकन येण्यासाठी तुम्ही वेवॉट काढलेला आहे. पण पुढे जाऊन जर भविष्यात काही जर प्रॉब्लेम झाले तर ती व्यक्ती सरळ सरळ असं सांगू शकते किंवा तुमच्या विरुद्ध केस करू शकते की ह्या व्यक्तीला मी हे पेमेंट दिलेलं आहे आणि तुम्ही ते नाकारू शकत नाही. जे की ते पेमेंट ॲक्च्युअलमध्ये आलेलं असतं कंपनीसाठी आणि ते तुम्ही इन्व्हेस्ट पण केलेलं असतं. त्याच्यावरती त्यानं थोडाफार काय असेल तो परतावा पण घेतलेला असेल. पण पेमेंट तुमच्या अकाउंटला येत आहे ते कुठेतरी रजिस्टर झालेलं आहे तुमच्या अकाउंटला त्यांनी दिलेलं पेमेंट. तर त्यामुळे तुम्ही भविष्यात अडचणीत येणार हे 100%. त्यामुळे अशा गोष्टी करणं आपण टाळलं पाहिजे. बरोबर. पुढचा पॉईंट बघूया की थायलंड ट्रिप किंवा कुठल्याही ट्रिपच्या किंवा अवॉर्ड रिवॉर्डच्या आमिषाला बळी न पडता मोठमोठा बिझनेस न देणे. नाही, ह्या ट्रिपचं जे नियोजन केलेलं असतं कंपन्यांनी ह्यामध्ये हेतूच मुळात हा असतोय की ही ट्रिपचं गाजर दाखवून तुम्हाला त्या माध्यमातून मॅक्झिमम पेमेंट किंवा मॅक्झिमम बिझनेस जो कसा कलेक्ट करता येईल हा त्यामध्ये हेतू असतोय. की आता त्यामध्ये फेमस जी ट्रिप आहे ती थायलंडची ट्रिप आहे. थायलंड म्हणा, गोवा म्हणा. आता मला सांगा की अशा नेटवर्क कंपनीमध्ये काम करत असताना काही लेडीज असतील तर त्या
थायलंडला जाऊ शकत नाही, म्हणजे तिथं पूर्ण वर्णी पुन्हा पुरुष मंडळीसाठी ती थायलंडची ट्रिप झाली आणि लेडीजसाठी गोवा म्हणून केलं जातं किंवा लोणावळा म्हणून. अशी ट्रिपचं नियोजन करणं मुळात गरजेचंच नाही ना. हेतूच मुळात तो काय आहे, म्हणजे एकतर अर्जन्सी क्रिएट केली जाते तुम्हाला. ह्या ट्रिपला जायचं आहे, त्याच्यासाठी एवढं अचिव्हमेंटला तुम्हाला टार्गेट दिलेलं असतं आणि तेवढं करायचं. तर ह्या गोष्टी करू नये, आपण त्याला बोलून जाऊ नये. कारण पुढं जाऊन ते ट्रिपला जाऊन आल्यानंतर आपल्याला पण एक काय होतं की सवय म्हणा, हॅबिट म्हणा ती लागते आणि आपण काय करतो, बाकीची आपली सगळी कामं बाजूला ठेवून पूर्ण फोकसनं तिकडे लक्ष लावतो आपण. त्यामध्ये आपले पैसे आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी, म्हणजे जर केलेली अचिव्हमेंट जर बघितली आणि झालेला खर्च बघितलं, याचा जर गोळाबेरीज केली तर तिथं आपलं नुकसानच झालेलं असतं, फायदा होत नाही. कारण विषय काय आहे की थायलंड ट्रिप जर बघितली तर 30,000, 40,000, 50,000 पण त्याचा खर्च येतो. बरोबर. पण काही लोक मी असे बघितले की त्यानंतर ज्यांनी 50-50, 100-100 कोटीचा बिझनेस झाला. बरोबर. 50 ते 100 कोटी कुठं आणि थायलंड ट्रिप कुठं, ते कुठं ना कुठं आमिषाला लोक बळी पडून परत काय करतात, एवढा मोठा बिझनेस देतात आणि मग रिस्क किंवा लायबिलिटी अंगावरती येते. किंवा काही काही कंपन्या पण अशा असतात की ज्या माणसाच्या ज्या काही गरजा असतील, आता पूर्ण डायरेक्टली आपण बोलू शकत नाही, इनडायरेक्टली कस्टमर समजून घेतील, त्या सगळ्या पूर्ण केल्या जातात. त्यांनी त्यांच्या गुजरात साईडचं ऑफिस वगैरे होतं, त्या ठिकाणी त्यांचं हॉटेल वगैरे होतं, तर त्या ठिकाणी सगळ्या सोयीसुविधा लीडर लोकांना वगैरे पुरवल्या जायच्या. म्हणजे इकडून कुठूनही जर गाडी भरून माणसं गेली तर तिथं सगळ्या म्हणजे पिण्यापासून याच्यापासून सगळ्या गोष्टी केल्या जायच्या. पण नंतर कंपनी बंद पडल्यानंतर कोण विचारला पण जाऊ शकलं नाही त्या माणसाला. कारण तुम्हाला ते एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज दिल्या त्या फॅसिलिटी बघूनच लोक बोलूनच पैसे इन्व्हेस्ट करत होते. बरोबर. आणि परत नाही, ज्या कंपनीमध्ये नैतिक गोष्टींना कुठलं आधारच नसतो, थाराच नसतो, अशा वेळेला काय होतं मग? आणि असं जेव्हा पुढं मागे जाऊन कंपनीला काय प्रॉब्लेम होतो, तेव्हा तो तुमच्याकडे बोट दाखवेल, ह्या अनुषंगानं आपण काय बोललं जात नाही. लीडर लीडर त्यांना बरोबर अप्रोच आहे. करायला किंवा विचारायला जाऊ शकत नाहीत. कारण आधी नैतिकतेचं पालन तर स्वतः यांनी केलेलं नसतं आणि कंपनीने तर केलेलंच नसतंय. आणि कंपनीला नैतिकतेचा काही विषयच राहिलेला नसतोय. कारण त्यांना येणं कोणत्याही प्रकारे मार्केटमधून त्यांना म्हणजे आपलं नाव करायचं असतं आणि फंड गोळा करणं हा एकच हेतू असतो. त्यामुळे नैतिकता त्यांनी गुंडाळून ठेवूनच कामाला सुरुवात केलेली असते. पण अशा वेळेला आपल्यासारख्या सुज्ञ नागरिकांनी, सुज्ञ लीडर्सनी, सुज्ञ नेटवर्करनी हे विचार करणं गरजेचं आहे की बाबा ह्यात मी जर गेलो तर ह्यातून माझा फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे. आणि ज्या कंपनीमध्ये मी चाललोय त्याला जर नैतिकतेचा आधार नाही तर पुढे जाऊन ह्याचं काय होऊ शकतं, ह्याचं भवितव्य काय आहे आणि ह्याच्यासोबत माझं भवितव्य काय आहे, या गोष्टींचा विचार करणं सुद्धा खूप गरजेचं होत बसतंय. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा असा होता की रिइन्व्हेस्टमेंट न करणं किंवा आलेला पैसा परत परत न गुंतवणं. नाही, हा खूप मोठा मुद्दा आहे. कारण कसं होतं की सुरुवातीची जुळवाजुळव म्हणू किंवा जुगाड म्हणू, ह्याचं कसं तरी करून एखादी व्यक्ती, एखादा इन्व्हेस्टर ती इन्व्हेस्टमेंट करत असतो. पण पुढे जाऊन काय होतं की त्याला जेव्हा असं पेमेंट यायला लागतं आणि त्या पेमेंटची सवय होते, हॅबिट होते, तेव्हा तो काय विचार करतोय आता, म्हणजे ह्याच्या छोट्या माणसाच्या छोट्या गरजा असतात. ह्याच्या काय होतात, पुन्हा गरजा पण वाढतात आणि पेमेंट तुलनेनं जर जास्त येत असतील तर हे काय करतं, इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा पुन्हा कंपन्या त्यांना त्यांच्यासाठी वेगळ्याने ऑफर काढतात की तुम्ही रिइन्व्हेस्टमेंट स्वतःची केली तर तुम्हाला ते आणि अचिव्हमेंट वेगळी होईल. म्हणून हे काय करतात, स्वतःचे आलेले प्रॉफिट जे आहेत ते पुन्हा रिइन्व्हेस्ट करतात. बरोबर. असं करत 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 काय करतात की यांचा सगळा जवळचा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे काही लोक यामध्ये कर्ज काढून इन्व्हेस्टमेंट करतात, आलेली पुन्हा प्रॉफिट आहे ते रिइन्व्हेस्टमेंट करतात आणि पुढे जाऊन जर असा काही धोका निर्माण झाला, कंपनी बंद पडण्यासारखा किंवा अशा कन्सेप्टला काही जर धोका निर्माण झाला तर ह्यांचं मात्र पूर्ण भवितव्य अंधारात होऊन जाते. कारण येणारा इन्कम पूर्ण थांबला आणि कर्ज वगैरे काढलेले असेल त्याचे हप्ते वगैरे हे भरू शकत नाहीत आणि इकडचं त्यांचं मूळ जे काम होतं इकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं असतं. अशा वेळेला त्यांना म्हणजे आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती आलेली असते आणि बऱ्याच केसेसमध्ये, बऱ्याच कन्सेप्टमध्ये बऱ्याच लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी आपण ही काळजी करणं सुद्धा खूप गरजेचं आहे की इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्याला सोसेल, आपल्याला पेलेल आणि आपल्या शिल्केत असणारी अमाऊंट, म्हणजे मी तर एकदम सोप्या भाषेत असं सांगेन की जी अमाऊंट दिल्यानंतर मला औषध प्यायला लागणार नाही, दोरी हुडकायला लागणार नाही, आत्महत्या करायला लागणार नाही, माझ्या घरच्यांना त्रास होणार नाही, अशा अमाऊंटची आपण इन्व्हेस्टमेंट करावी असं माझं स्पष्ट मत आहे किंवा माझं सांगणं राहील. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की ऐपत नसणाऱ्या लोकांना प्लॅन न देणं किंवा प्रोफाईल बघूनच प्लॅन देणं. हे बरोबर. दोन्ही मुद्दे. हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे की कारण कसं होतं बघा, जिथं चांगलं आहे तिथं वाईट पण आहे. तुम्ही चांगल्या हेतून चांगल्या कन्सेप्टला घेऊन चांगल्या लोकांपर्यंत पोहोचला तर ठीक आहे. पण ठराविक तुमची एक लीडर लोकांची मोठी टीम झाली की त्यामध्ये काही वाईट लोक, वाईट शक्ती पण त्यामध्ये एंटर करतात.
आणि तिथं आपलं मॉनिटरिंग असणं किंवा लीडरचं मॉनिटरिंग असणं खूप गरजेचं आहे. कारण अशा वेळेला समजा जर ब्लॅक जे म्हणतो आपण काळे धंदे करणारे लोक किंवा ब्लॅक त्यांचं मनी असणारे अशी लोक जर ती येतील आणि ते एंटर करतील आणि ते जर त्याही केसमध्ये जर तुम्हाला कुठेतरी तुम्ही तिथं फोकसमध्ये पिक्चरमध्ये येत असाल तर पुढे जाऊन जर समजा त्या पेमेंटला जर काही धक्का पोहोचला हानी झाली तर ती लोक डायरेक्ट तुम्हाला हानी त्रास पोहोचू देऊ शकतात किंवा त्रास देऊ शकतात. बरोबर आहे. त्यामुळं हे कमिशन खूप मोठं लक्षात मोठ्या घेणं गरजेचं आहे. कमिशनच्या नादापोटी लोक काय करतात की अशा लोकांपर्यंत जातात, पोचतात, त्यांना रिक्वेस्ट करतात आणि पेमेंट्स घेतात. पण कंपनी जर काय गेली तर हे लोक मग वसूल करतात त्या लेवलनं. त्यामुळं प्रोफाईल बघणं गरजेचं आहे. अशा लोकांना पण प्लॅन द्यायचं नाही. आणि दुसरं काय की ज्या लोकांना पेलत नाही, जे लोक बरोबर. एकदमच गरीब आहेत, लो प्रोफाईल आहेत, अशा लोकांना पण प्लॅन द्यायचं नाही की जेणेकरून बाबा हे जर पैसे गेले तर त्यांचे पूर्ण नाही जो आयुष्य होऊ शकेल. जी व्यक्ती रोजंदारीवर काम करत आहे म्हणजे जे व्यक्तीला आज एक दिवस काम केल्यानंतर त्याच्या घरी जर चूल पेटत नाही अशा व्यक्तीला जर आपण चांगली काही स्वप्न दाखवून त्याला काही आमिष दाखवून त्याचे काय थोडे थोडके पैसे त्याने गाठीशी बांधून ठेवले असतील किंवा नसतील किंवा त्यानं कर्ज काढून आणि कुठून किंवा मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी म्हणून असं काही जर ठेवलेले एफडी वगैरे केलेले असेल अशा एफडी वगैरे मोडायला लावून त्यांना इन्व्हेस्टमेंट करायला लावणं हे फार चुकीचं आहे. जर समजा ते जर पेमेंटला काही पुढं जाऊन पुढं मागं धोका पोचला तर त्याचं पूर्ण जीवन म्हणा त्याचं पूर्ण स्वतःचं आयुष्य त्याचं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि असं बऱ्याच केसेसमध्ये घडलेलं आहे. पाठीमागच्या जर पूर्वेतिहास बघितला तर इन्व्हेस्टमेंट कंपन्यामध्ये खूप लोकांनी स्वतःचे म्हणजे मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे किंवा रिटायरमेंटचे आलेले पैसे प्रॉव्हिडंट फंडचे पैसे असे जे पैसे ह्या मार्गाला लावले आणि ते पैसे अडकले ते कुठेतरी त्याचं नुकसान झालं तर अशा वेळेला ह्यातून होणारं मानसिक नुकसान पण भयंकर आहे. मानसिक धक्का यामध्ये पोचतोय. तर आपण ह्याची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा तुम्ही आता बोलला आठवला की रिटायरमेंट कोणत्याही क्षेत्रातून झालेल्या लोकांनी किंवा जास्त एज असणाऱ्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या नादी न लागणे. नाही, हा मुद्दा पण बरोबर आहे. पण कसं होतं की रिटायरमेंट झाल्यानंतर 60 वर्ष नोकरीत घालवल्यानंतर माणसाला काय होतं दोन गोष्टी होत्यात. एक तर आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झालेला असतो. दुसरी गोष्ट मला अजून काहीतरी करायचं आहे, मी काहीही करू शकतोय हा जो माणसाचा ॲटिट्यूड असतो तो. आणि सोबत रिटायरमेंट झाल्यानंतर आलेला मोठा फंड तो लावायचा कुठे हे दोन प्रश्न असतात. आणि ह्याच्यासोबत असं जर काही त्यांना कुठं जर मिळालं असं जर कुठला प्लॅटफॉर्म मिळाला अशी कुठली कंपनी मिळाली तर ते काय करतात की स्वतः तरी काम करतात आणि एवढे मोठे फंड त्या ठिकाणी लावतात. म्हणजे मार्केटमध्ये मी बरीच लोक बघितली की चांगल्या शासकीय सेवेतून रिटायर झालेल्या लोकांनी ह्यामध्ये पेमेंट टाकले आणि आत्ता अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती आहे त्यांची. म्हणजे ह्या कालावधीमध्ये ह्या वयामध्ये रिटायरमेंट नंतर त्यांनी फक्त आपले नातवंड खेळवायला पाहिजेत आणि सुखासमाधानानं वेळेत जेवण आणि वेळेत काही औषधं सुरू असतील तर ते करण्याऐवजी कुठेतरी नोकरी मिळते का, अडकलेले पैसे कोणाच्या माध्यमातून काढता येतील का, कुठल्या आपले कोण राजकारणी जवळ आहेत का, कुठून कनेक्शन लागतात का हे बघण्याच्या पाठीमागे लागते. तर ही सुद्धा खूप वाईट गोष्ट आहे ना की उत्तरार्धात माणसानं सुखी जीवन जगण्यापेक्षा ह्या उचाचा उपद्व्याप करावं लागणं हे खूप वाईट गोष्ट आहे त्यामध्ये. बरोबर आहे. मी पण असे 1-2 एक्झाम्पल बघितले की जे बँकेतून रिटायर झाले होते. त्यांनी काम केलं. त्यानंतर काय झालं की एक विचार मिलिटरीतून रिटायर झालेले व्यक्ती होते. त्यांनी रिटायरमेंट नंतर फंड पूर्ण लावला, तो फंड गेला आणि आज त्यांना नाईट ड्युटी वॉचमॅनची ड्युटी करायला लागत आहे कारण की फॅमिली चालवण्यासाठी. म्हणजे ह्या अडचणी येतात. त्यामुळं रिटायरमेंट लोकांनी खास करून विचार करणं गरजेचं आहे कारण की ह्या लोकांना मुद्दाम टार्गेट केलं जातं. महिला असतील किंवा रिटायरमेंट लोक असतील ह्या लोकांना मुद्दाम टार्गेट केलं जातं. नाही, यामध्ये आणखी एक गोष्ट मला सांगायची. जेव्हा असं काय होतं तेव्हा वयाच्या 60 वर्षापर्यंत ह्या व्यक्तीकडून सल्ला घेणारी लोक जेव्हा अशा व्यक्तीच्या हातून काही नुकसान झालं किंवा असं काही आर्थिक नुकसान झालं तर ही लोक त्यांना शहाणपणे शिकवायला लागतात. आणि आयुष्यभर कुणाचं न ऐकलेल्या व्यक्तीला पुन्हा सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं. हे ह्याच्यापेक्षा दुर्दैव काहीच नाही आहे. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की मी आहे तू कर या वाक्याचा वापर न करणे. आता मी आहे तू कर ह्या शब्दावरती सगळा गेम मी जबाबदारी घेतो तू कर ह्या शब्दावरती सगळा गेम होतोय. आणि गेम सुरुवातीला पण होतोय शेवट पण ह्यातच होतोय असं मी ह्याच्यासाठी म्हणतोय. कारण ह्या शब्दावरती सुरुवातीला काही जरा इन्कम झालेली जी लीडर मंडळी असते त्यांना कॉन्फिडन्स आलेला असतोय की पेमेंट मिळतंय
आणि म्हणून ते आपल्या जवळच्या एका चांगल्या प्रोफाईलमधले जे डॉक्टर्स असतील, इंजिनियर असतील किंवा आणि वेगवेगळ्या पेशातील लोक असतील ह्यांना चांगल्या पद्धतीनं सांगतात की शेवटी माणूस विचार करतोय कंपनीचं तुझ्या असं तसं आहे, ठीक आहे, कंपनीचं काय बरं वाईट झालं तर त्यांचं पुन्हा हे काय म्हणलं ठरलेलं शस्त्र जे म्हणतो, ब्रह्मास्त्र जे म्हणतो, मी आहे तू कर, मी आहे तू कर, ह्यामध्येच सगळा गेम होतोय आणि इथंच फसतंय गणित सगळं. आणि तेव्हा पुढे जाऊन जर काय बरं वाईट कंपनीचं झालं तर मी आहे तू कर म्हणला होता, आता तू पैसे दे, तेव्हा ह्या व्यक्तीला पळून जाण्याशिवाय, तोंड लपवण्याशिवाय किंवा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळं माझं सांगणं राहील की असं कोणत्याही व्यक्तीला अशी कोणती कमिटमेंट देऊ नका की मी आहे तू कर. बरोबर. प्लॅन चांगला आहे, कन्सेप्ट चांगला आहे, मी केलं आहे, पण तुला पटलं तर तू कर, हे तुम्ही बरोबर. अगदी प्रामाणिकपणानं सांगणं गरजेचं आहे. नाहीतर भविष्यात तुम्ही अडचणीत येणार, हे मात्र नक्की. बरोबर. 1 वर्षापेक्षा जास्त झालेल्या कंपनीमध्ये काम न करणे. बरोबर. आता कंपन्यांचं आयुष्यमान फारच कमी झालंय असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. कारण काय झालं की ज्या कंपन्या जेवढ्या जुन्या त्या तेवढ्या लवकर बंद पडतील असा एक आता म्हणजे ट्रेंड झालेला आहे. मोस्टली हां. इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल. मोस्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये तेच झालेलं आहे. त्यामुळं एकतर अशा इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करूच नये असं पहिलं सांगणं आहे. तरी पण जर करण्याचा योग आला, कंपनी चांगली वाटत आहे, प्रोफाईल चांगलं वाटत आहे, जर करणारच आहे तर 1 वर्षापेक्षा जुन्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे नाही. जी कंपनी नुकतीच सुरुवात झालेली आहे, 1 महिना झालेला आहे, 2 महिने झालेले आहेत आणि त्याची सुरुवात तुमच्यापासून कुठेतरी होत असेल तर करावं असं आपलं सांगणं राहील या बरोबर आहे. ठिकाणी. कारण की नेटवर्किंगमध्ये इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये म्हणलं जातं अर्ली एंट्री अर्ली एक्झिट. तो खूप लवकर या, महत्वाचा विषय आहे. लवकर लवकर निघून या, लवकर बाहेर पडा, म्हणजे लवकर आल्यानंतर लवकर पैसे कमवा आणि मग तुम्ही बाहेर पडा, असा तो फंडा असल्यामुळं ते कधी कधी लागू पण पडतोय आणि तो महत्वाचा पण आहे तसं. बरोबर आहे. आणि बाहेर पडताना एकतर तुम्ही स्वतःच बाहेर पडू नये, तुमच्या टीमला घेऊन बाहेर पडणं कधीही चांगलं, गरजेचं आहे. कारण तुमची टीम तुम्हाला बघून आलेली चाललं असते. असतं. तुम्ही जर अर्ली एंटर करून अर्ली एक्झिट कराल, पण तुमच्या टीमचं काय ह्याचं सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी नियोजन पाहिजे. तुम्ही तुमच्या टीमला घेऊन बाहेर पडत असाल तर कधीही चांगली गोष्ट राहील त्यामध्ये, की त्यामध्ये टीम तुम्हाला भविष्यात पुढे कुठे जाऊन तुम्हाला ब्लेम नाही करणार की ह्यांच्यामुळे आम्ही नुकसानमध्ये आलो किंवा अडचणमध्ये आलो म्हणून. अपडेशन आलं किंवा कमिशन कमी जास्त आलं की थांबणं गरजेचं आहे. अपडेशन आलं म्हणजे समजून जायचं ही धोक्याची आपल्यासाठी वॉर्निंग बेल आहे की आता आपण एक्झिट करणं खूप गरजेचं आहे. कमिशन वाढवून मिळणार आहे, कमी होणार आहे, ह्या गोष्टी म्हणजे तेव्हा आपण खूप शहाणं होणं गरजेचं आहे. हे क्लिअर क्रिस्टल असतं. कुठल्याही गोष्टीचा सुरुवात आहे तिथं अंत पण आहे. पण ते अंत होण्यापूर्वी काही काही वेळेला आपल्याला काय म्हणतात ते सूचना मिळालेल्या असतात, संदेश मिळालेले असतात. त्या संदेशला आपण तेव्हाच्या तेव्हा कॅप्चर करणं, बरोबर आहे. त्याला प्रतिसाद देणं गरजेचं असतं. अशा वेळेला काय होतं की काही लोक तसंच रेटून पुढे जाण्याचा प्रयत्न उलट्या करतात. पद्धतीने विचार करतात. जेव्हा कमिशन ते लोक जेव्हा त्यांना बंद करायचं असते की जेव्हा शेवटचे घटका कंपनी मोजत असते किंवा त्यांच्याकडे फंड शिल्लक राहिला नसतो की मोस्टली रोटेशन जे करत असतात तर त्यावेळेस ते काय करतात, मुद्दाम एकतर अपडेशन सांगतात, काही लोक कमी करतात, काही लोक वाढवतात, बरोबर. कमिशन वाढवतात. मग त्यावेळेस काय होतात, लालसेपोटी लोक काय करतात, मोठा फंड टाकतात परत. नाही असं खूप कंपन्यांमध्ये झाले की शेवटच्या टप्प्यामध्ये एकतर प्लॅन त्यांनी वाढवलेला आहे, परतावा वाढवलेला आहे आणि दुसरी गोष्ट काय की त्यामध्ये एवढा सावळा गोंधळ की काय विचारूच नका. कारण मी एका ठिकाणी बघितलेलं की तिथं समजा 1 लाख रुपये व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करत आहे. हा तर ठीक आहे, तर ह्यांचं कमिशन जे काय असेल ते XYZ 20-30% आहे, तर ते कट करा आणि तुम्ही डायरेक्ट उरलेले पैसे भरा असं म्हणून ह्या माध्यमातून ह्यांनी किती पैसे कमवले. आणि समजा भविष्यात जाऊन जेव्हा कंपनी बंद पडली तेव्हा ती व्यक्ती म्हणाली पैसे तर सगळे आमच्याकडेच होते, तेव्हा आम्ही बिझनेस न टाकता स्वतःकडे ठेवला असता तरी आणि लोकांचे परत दिले असते तरी बरे झालं असतं. म्हणजे बरोबर. अशा वेळेला म्हणजे तुमच्या हातात सगळं असतं. बरोबर आहे. देर आहे दुरुस्त आहे म्हणण्यासारखा विषय असतो. कधी कधी आपल्याला कळून जातं की शेवटच्या क्षणाला सुद्धा आपण एवढ्या लोकांना वाचवू शकलो असतो, हे कधी कधी कळते. तेव्हा थांबणं गरजेचं असते, तेव्हा थांबणं खूप गरजेचं आहे आणि थांबलंच पाहिजे आपण. प्लॅन सांगताना क्लॅरिटी ठेवणं आणि रिस्क टेकिंग ॲबिलिटी असणाऱ्या लोकांनाच जॉईन करणं. बरोबर आहे की आता प्लॅनमध्ये बऱ्याच वेळेला काय की गडबडी केली जाते की माणूस बघून प्लॅन फिरवला जातो किंवा माणूस बघून वेगवेगळ्या पद्धतीने प्लॅन डिझाईन केला जातो. हे पर्सन टू पर्सन केलं जातं, ते लिडरचं कौशल्य असतं त्यामध्ये. पण असं कौशल्य कामाला आणून उपयोगाचं नाही. परत आणलं कारण मार्केटमध्ये गेल्यानंतर ही लोक कुठं ना कुठं एका कंपनीमध्ये काम करणारी लोक, एका कन्सेप्टमध्ये काम करणारी लोक कुठं ना कुठं भेटत असतात. तेव्हा मग तुम्हाला काय प्लॅन दिला होता, मला काय प्लॅन दिला होता, मला काय रिटर्नचं कमिटमेंट होतं, तुम्हाला काय रिटर्नचं कमिटमेंट होतं, या गोष्टींची कुठेतरी चर्चा होते आणि भविष्यात जाऊन मग ह्यामध्ये
लीडर अडचणीत येऊन जातो अडचणीत त्यामध्ये. त्यामुळं सांगताना प्लॅन क्लिअर क्रिस्टल सगळ्यांना एकसारखाच प्लॅन सांगणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तोंड लपवून फिरण्याची वेळ येऊन जाते. पैसे घेतानाचे फोटोज व्हिडिओज शेअर न करणे. आता बऱ्याच वेळेला काय असतं की आपल्या टीमला मोटिवेट करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी म्हणून खोटे कॉल पण दाखवले जातात की आम्ही ह्यांचा कॉल केला, ह्यांच्याकडून आम्हाला एवढे पेमेंट आलं, त्यांनी आम्हाला एवढी डिपॉझिट दिलं, आम्ही ते घेतलं, फोटो शेअर करणे. पण ही गोष्ट पूर्णतः चुकीची आहे. म्हणजे एकतर तुम्ही खोटं करताय, दुसरी गोष्ट असे पैसे घेतलेले प्रूफ्स पण निर्माण करून देताय तुम्ही. एव्हिडन्स पण ते लोक एव्हिडन्स म्हणून पण तुमचा वापर करू शकतात भविष्यात जाऊन, जर तुमच्याकडून काय तुमची दिलेली कमिटमेंट फुलफिल नाही झाली. धोका आहे की तुम्ही एवढी कॅश घेऊन हे घेऊन कॅरी करता फिरता. तर ह्या बरोबर. सगळ्या आज गोष्टी सोशल misuse- मीडियावरती आपण बघतोय हॅकिंगचे प्रकार किती आहेत. तुमचा एखादा असा फोटो व्हायरल झाला आणि कोणाच्या अशा हॅकरच्या हाती लागला तर तुमच्या जीविताला धोका निर्माण होण्याचं कारण बनू शकतं ते. त्यामुळे अशा गोष्टी फोटो सेशन किंवा शूटिंग करणं, पेमेंटचे वगैरे असं करणं चुकीचं आहे. स्वतःचे चेक व बॉन्ड न देणे. आता काही वेळेला हा म्हणजे खूपच सेन्सिटिव्ह मुद्दा आहे कारण काही लोक जे असतात इन्व्हेस्टमेंट देत असताना असं सांगतात की ठीक आहे, तुम्ही सांगताय सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण आम्हाला त्याची सिक्युरिटी पाहिजे. मग सिक्युरिटी पोटी काही लोक काय करतात म्हणजे पाहिलं आम्ही की स्वतःचे चेक्स किंवा स्वतः पर्सनल बॉन्ड बनवून दिले जातात. तर अशा गोष्टी पूर्णतः चुकीच्या आहेत. कारण ते पेमेंट जर समजा कंपनीसाठी देत आहेत आणि त्यातून ते प्रॉफिट कमवणार आहेत, तर त्यामध्ये तुमचा रोल काय आहे? बरोबर. तुम्ही एमडी आहात का, संचालक मंडळात आहात का, कोण आहात तुम्ही? मग तुम्ही स्वतःचं म्हणजे बिझनेस आणण्याची पूर्ण जबाबदारी ही तुमची आहे का, बरोबर. की तुम्ही कंपनीचे मालक आहात? कोण आहात? कशासाठी? तुम्ही म्हणजे स्वतःचे चेक देणं किंवा बॉन्ड देणं ह्याच्यामुळे तुम्ही भविष्यात जाऊन अडचणीत येऊन जाता ना. म्हणजे कंपनीचं भले जरी काही बरं वाईट झालं किंवा चांगलं झालं, तर उद्या त्या व्यक्तीनं तुम्ही दिलेला चेक टाकला आणि तो बॉन्ड झाला, तर तुमच्या विरोधात बिनकामाची केस फाईल झाली ना सर. बरोबर. तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आपण कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक आपला चेक आणि बॉन्ड कोणत्याही परिस्थितीत आपण अशा लोकांना, व्यक्तींना देऊ नये. उत्साहाच्या भरात किंवा अगदी डील मोडणार असली तरीही. बरोबर. तर अमित सरांनी खूपच चांगल्या पद्धतीने आपल्याला डोन्स अँड डूज म्हणजे काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, ह्या सर्व मुद्द्यांवरती क्लॅरिफिकेशन दिलं. तर हे सर्व मुद्दे जे होते ते विचार करायला लावणार आहेत आणि हे मार्केटशी रिलेटेड आहेत. असं नाही की हे मनगडत कहाणी आहे किंवा मी मनानं काढले आहेत. तर मार्केटमध्ये हे प्रॉब्लेम जे आहेत, ह्या अडचणी जे आहेत, जे लोक फेस करतात. आज जर बघितला खूप साऱ्या कंपन्या बंद झाल्यानंतर इन्व्हेस्टरना पण खूप सारे त्रास झाला, खूप सारे प्रॉब्लेम फेस करायला लागले. आणि ते जे लीडर आहेत, आज त्या लीडर लोकांची अवस्था पण खूप खराब झाली आहे, कारण त्यांनी खूप मोठा बिझनेस अशा कंपन्यांमध्ये कळत नकळत दिलेला आहे. आणि त्यामुळे काय झालं की त्यांचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब झालं आहे. खूप सारे कॉल्स वगैरे त्यांना आहेत, खूप साऱ्या अडचणींना सामना करायला लागत आहे, कारण की एवढी मोठी लायबिलिटी ते पर्सनल फेडू शकत नाहीत किंवा देऊ शकत नाहीत. त्यामुळं खूप वेगवेगळ्या प्रकारचा त्यांना मानसिक, शारीरिक असेल किंवा आर्थिक त्रास त्यांना झाला आहे किंवा त्यांच्या फॅमिली पण ह्या सगळ्या गोष्टींनी सफर करत आहे. तर आमचा उद्देश हाच होता की हे सगळे पॉईंट्स बघून, ह्या सगळ्या गोष्टी बघून की तुम्ही करा न करा तो विषय वेगळा आहे. काही कंपन्या चांगल्या पण असतील काही, पण मोस्टली जर सांगायचं झालं तर इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये तर मागचा तुम्ही 10 वर्षाचा, 5 वर्षाचा, 2 वर्षाचा रेकॉर्ड जर काढला तर एकही कंपनी टिकल नाही. प्रोडक्ट बेसचा विषय वेगळा आहे थोडा, की प्रोडक्ट बेसमध्ये खूप साऱ्या कंपन्या अशा असतील की ज्या आज काम करत आहेत, खूप जुन्या असतील, 10 वर्ष 15 वर्षापासून काम करत असतील. बट ते जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा विचार जर केला तर खूप मोठ्या मोठ्या नावाजलेल्या कंपन्या आज गेलेल्या आहेत मार्केटमध्ये. तर बघू शकता की एकही कंपनी अशी नाही की जे तुम्हाला 5 वर्षापासून 10 वर्षापासून काम करत आहे. तर त्यावरून एकच शिकायला मिळते की तुम्हाला की इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये काम करताना विचारपूर्वक करा, काळजीपूर्वक करा. कारण जर तुमची कष्टाची कमाई जर गेली किंवा पैसे जर अडकले तर परत मग खूप साऱ्या अडचणींना, खूप साऱ्या प्रॉब्लेम्सना तुम्हाला सामोरं जावं लागतं. तर शेवटचं कन्क्लुजन आपण ऐकूया. अमित सर आले आज, धन्यवाद करतो मी त्यांचं. आणि शेवटी तुमचं काय म्हणणं आहे सर, 2 मिनिटांमध्ये आपण मांडावं की काय करणं गरजेचं आहे? माझं म्हणणं असं राहील याच ठिकाणी की तुम्ही करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या आतापर्यंत उहापोह केला या गोष्टींचा, तर याचा सारासार विचार करून त्यामध्ये निर्णय घ्यावा. आणि दुसरी गोष्ट मी असं सांगेन की आपल्याकडं आपल्या गव्हर्नमेंटनं आपल्यासाठी सगळ्या पॉलिसी केलेल्या आहेत. जसं बँकांचं निर्माण केलेलं आहे, इन्शुरन्सचं केलेलं आहे. या आपल्याला इन्व्हेस्टमेंटच करायचं आहे आणि जास्त रिटर्नच कमवायचे आहेत, तर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आहेत. जसं की म्युच्युअल फंड आहे, SIP आहे. त्यामध्ये आपण लमसममध्ये पण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. बँक FDजमध्ये आहेत. FDचे व्याजदर पण चांगले आहेत. आपण त्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याचबरोबर आपण
इन्शुरन्समध्ये सुद्धा करू शकतो. त्यामध्ये पण चांगले रिटर्न पण मिळतात आपल्याला आणि आपण हे पण करू शकतो. आपली फॅमिली लाईफ आपली आपली लाईफ आणि आपल्या फॅमिलीची लाईफ पण आपण सिक्युअर करू शकतो. तर माझं सगळ्यांना आव्हान राहील की आपल्या साठी जे ट्रॅडिशनल आत्तापर्यंतचे हे सगळे काही गोष्टी आहेत, सिक्युअर आहेत. आपले कुठेही पैशाचं नुकसान होणार नाही. या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट असं राहील की ज्यांना खरोखर फॉरेक्समध्ये, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे, तर त्यांनी आधी खूप चांगल्या पद्धतीनं शिकून घेतलं पाहिजे. स्वतः त्याचं चांगलं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. स्वतःला जेव्हा कॉन्फिडन्स येईल की हा मी पोर्टफोलिओ हँडल करू शकतो किंवा मी सेल करू शकतो, बाय करू शकतो, मगच त्यांनी त्यामध्ये एंट्री करावी आणि ती पण कमीत कमी अमाऊंटवरती एंट्री करून त्यामध्ये प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर एवढंच माझं सांगणं असेल आणि तुम्ही या ठिकाणी मला आमंत्रित केलं, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू. तर आपण खूप सारी माहिती ऐकली प्रोडक्ट बेस्ड प्लॅनबद्दल, इन्व्हेस्टमेंट प्लॅनबद्दल, नेटवर्क मार्केटिंग स्कॅम आहे का नाही आहे, किंवा नेटवर्क मार्केटिंग शाप का वरदान. आता तुम्ही ठरवायचं आहे की काय आहे काय नाही आहे, बरोबर आहे. कारण की जर बघायला गेलं स्कॅम आहे का नाही आहे, तर 80% तर कंपन्या ज्या आहेत ते स्कॅम करण्यासाठीच येतात, स्कॅम केलेले आहेत आजवर. 10 ते 20% कंपन्या अशा आहेत की ज्या आज चांगल्या पद्धतीने काम करतात, त्या पण प्रोडक्ट बेसमध्ये. मला वाटतं नाही की इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणतीही कंपनी आहे जी की 5 वर्ष 10 वर्षापासून काम करत आहे. तर तुम्ही विचार करा की नेटवर्क मार्केटिंग शाप आहे की वरदान आहे, स्कॅम आहे. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत. तर आम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. तर अशाच जबरदस्त माहितीसाठी आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.